ओके. सो आतापर्यंत आपण क्लासेस, फंक्शन्स, व्हेरिएबल सगळं बघितलं. पण याच्यावर एक प्रॉब्लेम आहे छोटासा. ठीक आहे, की तुम्ही जेव्हा पण एखादा व्हेरिएबल डिक्लेअर करता, सपोज इथं मी नेम डिक्लेअर करतो. ओके. सपोज एज 25. ठीक आहे. ओके, सगळ्यांनी लक्ष द्या आता. येस. आता करंटली म्हणजे आपण काय करतोय, सिम्पली व्हेरिएबल्स वगैरे डिक्लेअर करतोय आणि ऑन बेसिस ऑफ दॅट वी आर परफॉर्मिंग टास्क. अजून चेअर लागणार आहेत ना? ओके. सो आतापर्यंत आपण काय करत आलोय करंटली, की वी आर जस्ट डिक्लेअरिंग व्हेरिएबल आणि त्याच्यामध्ये आपण डेटा स्टोअर करतो. वी आर परफॉर्मिंग सम टास्क फॉर दॅट. ओके. आता याचा प्रॉब्लेम काय आहे, की तुमचा कोड कम्प्लीट रन झाला आणि कोड स्टॉप झाला, त्याच्यानंतर हा डेटा काय होऊन जातो, हा डेटा राहतो का सिस्टम मध्ये? येस. जर मी काही व्हेरिएबल डिक्लेअर करतोय कोडमध्ये, माझा कोड पूर्ण वर्क करून झाला आहे आणि मी कोड स्टॉप केला, सो तो डेटा राहतो का सिस्टम मध्ये? नाही. तो काय होऊन जाणार? व्हॅनिश होऊन जाणार. जसं तुमचा कोड कम्प्लीट रन झाला त्याच्यानंतर पायथन काय करणार आहे, सगळा डेटा क्लीन करून टाकणार. जेवढे व्हेरिएबल्स वगैरे आहे ते काय होऊन जाणार, कम्प्लिटली फ्री होऊन जाणार, डिलीट होऊन जाणार सगळे व्हेरिएबल्स. मग अशामध्ये प्रॉब्लेम काय होणार, की सपोज तुम्ही काही जनरेट करताय, ओके, जे तुम्हाला फ्युचरमध्ये लागणार आहे. सपोज
मग त्या केसमध्ये काय होणार आहे, हा डेटा काय टेम्पररी डेटा आहे, हा परसिस्टंट डेटा नाहीये. आपल्याला काय पाहिजे, आपल्याला सपोज परमनंट डेटा पाहिजे. मग त्या केसमध्ये काय ऑप्शन आहे, आता हा कोड कुठे रन होतो, पूर्ण तुमच्या रॅम मध्ये. येस, रॅम तुम्हाला माहिती आहे काय असते, वोलाटाईल असते. काय असते, वोलाटाईल. वोलाटाईल म्हणजे काय, टेम्पररी असणारी गोष्ट. ओके, रॅमचा तुम्ही पॉवर काढून टाकला, डिस्कनेक्ट केला, रॅम मधला सगळा डेटा काय होऊन जाणार, व्हॅनिश. इव्हन तुम्ही कम्प्युटर चालू आहे आणि तुम्हाला सपोज माहिती आहे की रॅमचे पॉवर कुठून जात असतो, तुम्ही ती स्पेसिफिक आयसी काढून घेतली रनिंग टाइम मध्ये, तरी सुद्धा काय होऊन जाणार, रॅम पूर्ण ब्लँक होऊन जात असते. परत तुम्ही ती आयसी कनेक्ट केली, काय होणार, रॅम पूर्णपणे ब्लँक सापडणार तुम्हाला. ओके, रॅमचं स्ट्रक्चरच असं असतं की त्याची एक्झिक्युशन खूप फास्ट आहे, पण त्याच्यामध्ये डेटा परमनंट राहत नाही. ठीक आहे. सो मग त्या केसमध्ये आपल्याला काय पाहिजे, आता परमनंट स्टोरेज पाहिजे. मग त्याच्यासाठी आपल्याकडे ऑप्शन काय आहे, येस, जर मला एखादी गोष्ट परमनंट स्टोअर करायची असेल, मी कुठे स्टोअर करणार, स्टोरेज मध्ये. कोणकोणते स्टोरेज असतं लॅपटॉप मध्ये किंवा मोबाईल मध्ये अवेलेबल, येस, एसएसडी कार्ड आहे तुमचं, येस, तुमच्या मोबाईलचं एसडी कार्ड आहे, हार्ड डिस्क ड्राईव्ह आहे. ठीक आहे, तुमच्या आता काही काही याच्यामध्ये फ्लॅश मेमरी यायला लागली, असे बरेच मेमरी मॉड्यूल तुमच्या लॅपटॉप मध्ये असतात. आता तुम्ही जे पण काम करताय बाय डिफॉल्ट कुठे चालू आहे, रॅम मध्ये. ओके, सपोज मी तुमच्यापैकी कोणाला सांगितलं काय, की एक सॉन्ग कॉपी करा तुमच्या लॅपटॉप मधून आणि रॅम मध्ये पेस्ट करा. काय सांगितलं, की एक सॉन्ग तुमच्या डी ड्राईव्ह मधून एखादं गाणं कॉपी करा आणि तुमच्या रॅम मध्ये नेऊन पेस्ट करा. जमेल का कोणाला, येस करता येईल का, तुमच्या हार्ड डिस्क मधून एखादा कोड किंवा एखादं सॉन्ग कॉपी करायचं आहे आणि तुमच्या रॅम मध्ये नेऊन पेस्ट करायचं आहे. जमेल का वैभव? आहे का शक्य, का बरं, सगळं तर रॅम मध्येच चालतं, का बरं शक्य नाही? बरं, मला करायचं असेल कॉपी पेस्ट रॅम मध्ये, मी कुठे जाणार मग, कम्प्युटर मध्ये काय करणार मी पहिले, येस. आता सपोज मला एखादी गोष्ट कॉपी पेस्ट करायचीच आहे, मी काय करणार, इथे दिस पीसी मध्ये जाणार. ठीक आहे, तर माझ्याकडे नेमकं सॉन्ग नाहीये. ठीक, आता सपोज ही पीडीएफ आहे. ओके, ही मी कॉपी केली. ठीक आहे, मी कुठे जाणार, मी माझ्या माय कम्प्युटर मध्ये. हा, आता मला रॅम मध्ये पेस्ट करायची, कशी पेस्ट करू मी, येईल का पेस्ट करता, नाही तर का बरं नाही, येईल तर कसं येईल. आता याला काय म्हणतो आपण, ही जी विंडो आहे काय आहे, कसली टॅब आहे ही, काय म्हणतो याला आपण, हेच ही टॅब. टॅब कसली आहे पूर्ण, काय आहे, फाईल एक्सप्लोरर. काय म्हणतो आपण याला, फाईल एक्सप्लोरर. ओके, आणि हे जे पण ऍक्सेस करतोय आपण पार्ट्स, याला काय म्हणतो आपण, फाईल सिस्टम. फाईल सिस्टम मध्ये तुमची जी पण हार्ड डिस्क आहे तिचा ऍक्सेस आहे, पण तुमच्या रॅमचा ऍक्सेस नाही आहे. तुमच्या फाईल सिस्टम मध्ये रॅम किंवा रॉम याचा ऑप्शनच नाही आहे. आलं लक्षात, जर रॉमही तुम्हाला ऍक्सेस करायची असेल तर तुम्हाला डिव्हाइस मॅनेजमेंट किंवा तुमचं कमांड प्रॉम्प्ट त्याच्या थ्रू ऍडजस्टमेंट करावी लागेल. तर तुमच्या फाईल सिस्टम मध्ये रॅम तुम्ही ऍक्सेसच करू शकत नाही. कशामुळं, फाईल सिस्टम मध्ये तो ऑप्शनच नाही आहे. ठीक आहे, मग दुसरा काय ऑप्शन आहे, मग आपल्याला काय, हार्ड डिस्क ऍक्सेस करता येईल. हार्ड डिस्क मध्ये आपण आपला डेटा स्टोअर करू शकतो. ठीक आहे, मग असं नाही की तुम्ही एकाच टाईपचा डेटा स्टोअर करू शकता. डेटा काय असतात, मल्टिपल टाईपचे. आता आपण काय करतोय, फक्त कोड मध्ये काय यूज करतोय आपण, फक्त टेक्स्ट, साधा टेक्स्ट डेटा. पण तुम्ही काय करू शकता स्टोअर करताना, व्हिडिओज, सॉंग्स, पीडीएफ, डॉक्युमेंट्स, भरपूर टाईपच्या फाईल्स आहेत. ओके, आता आपण जी सिम्पलेस्ट फाईल बघणार आहे, ओके, सिम्पलेस्ट फाईल जी बघणार आहे ती काय असते, कोणती फाईल असते एकदम सिम्पल आपल्या कम्प्युटरमध्ये एडिट करायला किंवा ओपन करायला सगळ्यात
सोपी फाईल कोणती असते? येस, नोटपॅड. सगळ्यात कमी जागा कन्झ्युम करणारी आणि सगळ्यात इझी फाईल कोणती आहे तुमची? नोटपॅडची .txt फाईल. ओके. मग आपण क्रिएट करताना काय करणार आहे? जे पण आता पुढे ऑपरेशन ट्राय करणार आहे आपण, ते कशावर करणार आहे? ते करणार आहे TXT वर. ठीक आहे. TXT नंतर जर तुम्हाला ऑन युअर ओन, आता तुमच्या सिलेबसच्या मध्ये नाहीये, पण तुम्ही ऑन युअर ओन काय शिकू शकता? एक्सेल फाईल. एक्सेल शीट जे आहे ते खूप इझी टू यूज आहे. इझी टू यूज म्हणण्यापेक्षा खूप हँडी आहे. भरपूर जागेवर त्याच यूज होत असतात. ओके. तुम्हाला 2-3 वीक लागतील एक्सेल शीट शिकायला, पण मी तुम्हाला वाटलंच ते बेस दाखवून देईल. ठीक आहे. आपल्या स्लाइड्स मध्ये पण आपल्या सिलेबस मध्ये नाहीये. सो नोटपॅड तर एकदम इझी आहेत. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं तुम्ही इमेजेस वगैरे शिकू शकता. ठीक आहे. व्हिडिओ शिकले तर व्हिडिओज मध्ये खूप जास्त तुम्हाला डेप्थ मध्ये बघावं लागेल, कारण की MP4 आहे. ओके. वेब आहे, असे बरेच व्हिडिओ फॉर्मॅट असतात, त्याच्यासाठी बरेच वेगवेगळे टूल्स असतात. आता एक टूल आहे किंवा एक कन्सेप्ट आहे, त्याला म्हणतात स्टेगनोग्राफी. काय म्हणतात? स्टेगनोग्राफी. तर जुन्या काळामध्ये, म्हणजे जुना काळ म्हणजे खूप जुना नाही, जसं वर्ल्ड वॉर वगैरे त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे, त्याच्यामध्ये काय होतं, जे स्पाय होते, जासूस लोक, ते काय करायचे? एनक्रिप्टेड मेसेज पाठवायचे. ओके. पण व्हायचं काय, आता जनरली त्या टायमामध्ये काय होतं, टेलिग्राम होतं. तुम्ही कोणता टेलिग्राम ऍप नाही, हा, तार पाठवता ना, टेलिग्राम सिग्नल्स पाठवता नॉर्थ कोड थ्रू. नसेल माहिती, जुन्या मूवीज बघा थोडं, त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यामध्ये काय करायचे, ते स्वतःची कोड फोड मध्ये मेसेज ट्रान्समिट करायचे. पण व्हायचं काय, 2-3 डेज नंतर जी पण एनिमी कंपनी, ओके, जे पण एनिमी कंट्रीचे सोल्जर्स आहे, ते काय करायचे, त्या मेसेजला डिक्रिप्ट करूनच घ्यायचे, आणि त्यांचं जे पण मेहनत आहे एवढं एन्कोडिंग वगैरे करायची, ती वेस्ट जायची. असं भरपूर वेळा व्हायला लागलं. दुसरा ऑप्शन होता व्हॉइस. पण व्हॉइस थ्रू जास्त लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशन एस्टॅब्लिशमेंट नव्हती. ओके. मग त्यांनी काय ठरवलं, इमेज मध्ये एन्क्रिप्शन करायचं. इमेज मध्ये पिक्सल्स असतात. ओके. तुम्ही जी पण इमेज असते आपली बनलेली, ती 3च गोष्टींनी बनलेली असते, 3च कलर्सनी बनलेली असते. RG आणि B, रेड, ग्रीन आणि ब्लू. आपल्या आईज वर्ल्ड मध्ये फक्त 3च कलर्स बघू शकतात. ते 3 कलर कोणते? रेड, ग्रीन आणि ब्लू. बाकी जे आपण कलर बघतोय ते ओरिजिनली त्या रेड, ग्रीन, ब्लूचं कॉम्बिनेशन म्हणून आपल्याला दिसतं. ओके. सर्च केलं तुम्ही, तर जगात असे 2 अजून अॅनिमल्स आहे जे 4 कलर बघू शकतात. त्याच्यातला एक कलर आहे अल्ट्राव्हायोलेट, आणि दुसरा आहे इन्फ्रारेड. इन्फ्रारेड म्हणजे आता हा कॅमेरा आहे, त्या कॅमेऱ्याचे लाईट्स चालू आहे, पण तुमच्या डोळ्यांना दिसत आहे का? ओके. आता जर तुम्ही मोबाईलचा कॅमेरा थ्रू बघितलं, तर तुम्हाला त्याचे लाईट्स ग्लो होताना दिसतील. इन्फ्रारेड जे आहे ते तुम्हाला विजिबल होतं. तुमचे जे टीव्हीचे रिमोट्स वगैरे, ह्याच्यामध्ये सुद्धा काय असतं, इन्फ्रारेड असतं. ओके. तुम्हाला सपोज बघायचं असेल, माझा कॅमेरा, ओके, ओके. आता इकडे बघा. दृष्टी, कसला राग आला तुम्हाला अचानक? काय घालायचे, मी कोणतंही कीज जर प्रेस केलं बघा, दिसतोय इन्फ्रारेड. आता तुमच्या आईजला दिसतोय का काही? काय केलं कॅमेराने, जी गोष्ट त्याच्या स्पेक्ट्रमच्या बाहेर होती, ती गोष्ट त्यांनी काय केली,
तुमच्या विजिबल स्पेक्ट्रम मध्ये आणून दिली. मग जे काही काही स्पेसिफिक अॅनिमल्स आहेत त्यांना ह्या गोष्टी दिसतात. ओके. मग जे पण तेव्हाचे जे स्पाय वगैरे होते किंवा प्रोग्रामर होते, मग त्यांनी काय स्टार्ट केलं, सिम्पली की तुमचे जे पण फोटोचे काही पिक्सल असतील ते एडिट करायचे आणि त्यांच्यात इन्फॉर्मेशन टाकायची. त्याला क्रिप्टोग्राफी म्हणतात. ओके. आणि त्या स्पेसिफिक पॉइंटला म्हणतात स्टेग्नोग्राफी. जर तुमच्यापैकी कोणी हा प्रोजेक्ट स्वतः केला, की एखादी इमेज घ्यायची साधी, त्याच्या पिक्सल्स मध्ये तुमचा डेटा टाकायचा, येस, समोरच्याला ते सेंड करायचं. समोरच्याकडे पण एक कोड असला पाहिजे की रिसीव्ह झाल्यानंतर त्याच्यातला मेसेज रीड करता आला पाहिजे. ठीक आहे. तर तुम्ही हा जर गिटहबवर टाकला तर तुमचे जे चान्सेस आहे सिलेक्शन ते खूप हाय होऊन जातात. असे जे क्रिप्टोग्राफी वगैरेचे कोड्स असतात ते खूप ट्रिकी असतात, म्हणजे अवघड असतं असं नाहीये. कारण की आमच्या टाइमाला आम्ही हा सी लँग्वेज मध्ये केला होता. पायथन मध्ये हा बऱ्यापैकी इझी, तुम्हाला काही एक दोन लायब्ररीज लागतील आणि तुम्ही विदिन 2-3 आवर्स करू शकता. फक्त तुम्हाला समजलं पाहिजे की कसे पिक्सल असतात, काय असतात वगैरे वगैरे. ओके. या टाइप मध्ये तुम्ही कोणतीही फाईल ऍक्सेस करू शकता, एडिट करू शकता विथ द हेल्प ऑफ टूल्स. ठीक आहे. आताच्या कंडिशनला आपण जी फाईल ऍक्सेस करणार आहे इट इज सिम्पली अ टेक्स्ट फाईल. ठीक आहे. थोडंसं डेफिनेशन वगैरे एकदा लिहून घ्या, देन विल मूव टू कोडिंग. आता फाईल मध्ये तुम्ही कोणकोणते ऑपरेशन करू शकता सिम्पली. फर्स्ट काय, एखादी फाईल आहे तुम्हाला एडिट करायची असेल, काय करणार तुम्ही, ती फाईल तुम्हाला ओपन करावी लागेल. त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर तुम्ही काहीतरी त्याच्यातला पार्ट रीड करू शकता, इधर राईट करू शकता, आणि त्याचं वर्क संपल्यानंतर तुम्ही काय करणार, ती फाईल क्लोज करू शकता सिम्पली. ओके. आता सपोज तुम्ही एखादी वर्ड फाईल सेव्ह केली आणि त्याची तुम्ही पीडीएफ कन्वर्ट केली, ती पीडीएफ सिस्टम मध्ये तुम्ही ओपन ठेवली आणि परत ऍज ए पीडीएफ सेव्ह करायचं ट्राय केलं, काय होतं, तुम्हाला एक एरर येतो की ती फाईल काय ऑलरेडी कुठेतरी ओपन आहे, किंवा तुमची एखादी पीडीएफ ओपन आहे आणि तुम्ही ते डिलीट करायचं ट्राय करताय, काय होतं त्या केसमध्ये, तुम्हाला एरर येतो की फाईल अजून यूज मध्ये आहे. ठीक आहे. सो 4 ऑपरेशन करणार आहे आपण, काय, ओपन, रीड, राईट आणि क्लोज द फाईल. आता फाईल काय असते, डिजिटल कंटेनर टू स्टोअर द डेटा ऑर इन्फॉर्मेशन. येस. त्याच्यामध्ये तुमचे टेक्स्ट असू शकतात, इमेज, व्हिडिओज, तुमचे पीडीएफ, एक्सेल शीट्स. ठीक आहे. बघा, तुमचे स्कॉलरशिपचे फॉर्म्स किंवा तुमचे बँकिंगचे फॉर्म्स त्याचे प्रिंट आउट काढतात. ती काय असते, बेसिकली स्टार्टिंग मध्ये HTML फाईल असते साधी. मग सिस्टम काय करते, HTML टू PDF कन्व्हर्जन करून तुम्हाला एंडला फीड करते. ओके. तर मग असे छोटे मोठे टास्क करून बघायचे, ऍक्च्युअल तुम्हाला जॉब मध्ये हेच टास्क राहते. युवराज, घ्यायचं नाही तुम्हाला काही. ओके झालंय. येस. ओके. आता जेव्हा पण तुम्ही एखादी फाईल रीड किंवा राईट करणार आहे, तुम्हाला काय सांगावं लागेल कम्प्युटरला किंवा पायथनला, फर्स्ट इज युअर फाईल नेम अँड इट्स
लोकेशन की ती फाईल कोणत्या फोल्डरमध्ये आहे, ओके, कोणत्या डिरेक्टरीमध्ये आहे, ठीक आहे, कोणत्या ड्राईव्ह मध्ये आहे. तर मग त्याच्यामध्ये सुद्धा दोन प्रकारचे पाथ असतात. एक आहे काय, ऍब्सोल्यूट पाथ. ऍब्सोल्यूट पाथ म्हणजे काय, पूर्ण सुरुवात पासून सी ड्राईव्ह, डी ड्राईव्ह, जे पण ड्राईव्ह आहे त्या ड्राईव्हच्या नावापासून. ओके, आता सपोज एवढं लिहून घ्या, तुम्हाला सांगतो. इट स्टार्ट ऑलवेज फ्रॉम रूट डिरेक्टरी. रूट म्हणजे काय, कोणत्या डायरेक्टरीमध्ये, जे डी ड्राईव्ह मध्ये, तुम्ही सी ड्राईव्ह मध्ये, ई ड्राईव्ह मध्ये, त्या ड्राईव्हच्या नावापासून तो पाथ चालू होतो. मग फोल्डर कोणतं, फर्स्ट फोल्डर, सेकंड फोल्डर, मग फाईलचं नाव. ठीक आहे. आणि हा सिंटॅक्स जो आहे तो विंडोज आणि लिनक्स मध्ये थोडासा डिफरंट आहे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आणि तुमचे पायथन कोणत्याही ड्राईव्ह मध्ये असू द्या, किंवा तुमचा प्रोजेक्ट कोणत्याही ड्राईव्ह मध्ये असू द्या, कोणत्याही दुसऱ्या ड्राईव्हचा, इव्हन पेन ड्राईव्ह मध्ये जरी असेल, त्याचा सुद्धा ऍक्सेस तुम्ही घेऊ शकता. तिथे सुद्धा तुम्ही फाईल क्रिएट करून स्टोअर करू शकता. आता याच्यामध्ये, आता कोणत्याही गोष्टीवर तुम्हाला प्रोसेस करायची असेल, ओके, तर तुम्हाला पहिले काय करणं आहे, त्याला एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करणं. मग इथे काय करतोय बघा, आपण एक फाईल नावाचा व्हेरिएबल घेतला, फाईल वर. ओके, त्याच्यानंतर कमांड काय बघा इथे, ओपन. ठीक आहे, त्याच्यानंतर जो पण पाथ आहे, ओके, आणि त्याच्यानंतर एंडला काय, फाईल नेम. ओके, त्याच्यानंतर काय तुमचं, फाईलचा मोड. मोड कोणकोणते असतात, रीड आणि राईट. ओके, तुम्ही रीड करायला ओपन करताय, राईट करायला ओपन करताय, ते मोड्स तुम्ही इथे स्पेसिफाय करणार. ठीक आहे. मग त्याचा सिंटॅक्स बघा कसा आहे, तुमचा व्हेरिएबल नेम इज इक्वल टू काय, ओपन, तुमचा फाईलचा पूर्ण पाथ आणि फाईलचं नेम. त्याच्यानंतर काय असणार आहे, इट्स मोड. आता बघा, मी तुम्हाला काय सांगितलं, जर पूर्ण पाथ असेल तर ऍब्सोल्यूट पाथ असेल म्हणजे काय, तुमच्या ड्राईव्हच्या नावापासून चालू होईल. ड्राईव्हच्या नावापासून तुमचे जे पण फोल्डर, ज्या फोल्डरमध्ये तुम्हाला क्रिएट करायचंय, तो पूर्ण ऍड्रेस तुम्हाला सांगावा लागणार आहे. ओके, सपोज आता तुम्ही काहीतरी पार्सल मागवताय, ओके, मग त्या केसमध्ये तुम्हाला काय सांगावं लागेल, स्टेट वगैरे सांगावं लागेल, मग त्याच्यानंतर तुमची सिटी, पूर्ण लोकॅलिटी वगैरे सगळं सांगावं लागेल. ओके, सपोज तुम्ही चायनावरून पार्सल मागवताय किंवा US वरून पार्सल मागवताय, त्या केसमध्ये तुम्हाला कंट्री सांगावं लागेल, त्याच्यानंतर तुमची स्टेट, मग तुमची सिटी, मग तुमची लोकॅलिटी. तेच जर तुमचं इथे लोकली कोणी येत असेल ब्लिंकिट वरून, तुम्ही त्याला स्टेट, कंट्री वगैरे सांगत बसणार आहे का, झेप्टोवाला किंवा ब्लिंकिटवाला येणार आहे तर नाही. मग त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो आपण रिलेटिव्ह पाथ. त्याला माहिती आहे की पार्सल कुठे आहे, नाशिक मध्येच आहे. ओके, रिलेटिव्ह पाथ म्हणजे काय, एकदम शॉर्ट पाथ, लोकली. आणि ऍब्सोल्यूट पाथ म्हणजे काय, फ्रॉम ऍब्सोल्यूट स्टार्टिंग. आता इथे हा जो पाथ आहे हा विंडोजच्या हिशोबाने. ओके, लिनक्स मध्ये इथेच काय असते, सी ड्राईव्हच्या जागी इथे असते रूट फोल्डर. रूट फोल्डर असतं, त्याला स्लॅश असं नाव दिलेलं आहे. ओके, स्लॅशचा सिम्बॉल जो आहे त्याने नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, आता प्रत्येक एका स्लॅश नंतर अजून एक दुसरा स्लॅश दिलेला आहे, दिसतोय. येस, आता सपोज मी इथे माझं फाईल एक्सप्लोरर ओपन केलं. लेट्स गो टू सी ड्राईव्ह. आता इथे पाथ कसा दिसतोय, येस, सी ड्राईव्ह एकच स्लॅश आहे बघा, आहे दोन्ही जागेवर एकच स्लॅश. येस, आता जर आपण त्या जागेवर स्लाइड बघितली, काय दोन स्लॅश आहेत. ठीक आहे, एक स्लॅश कशासाठी आहे,
जो ऍक्च्युअली पाथ मध्ये आहे. दुसरा स्लॅश कशासाठी आहे? स्लॅशचा एक स्वतःचा स्पेशल मिनिंग असतो. हे स्लॅश एन स्लॅश टी टाकतो ना आपण, ते कशासाठी टाकतो? तो स्लॅश त्याचा स्पेशल मिनिंग असतो. त्याचा स्पेशल मिनिंग काढून टाकण्यासाठी हा काय दुसरा स्लॅश दिलेला असतो. लक्षात आलंय? स्लॅशचा स्वतःचा या डबल कोट्स मध्ये एक स्पेशल मिनिंग असतो, म्हणून आपण स्लॅश एन स्लॅश टी त्याला म्हणतो आपण स्केप कोड. ओके, जो सिम्बॉल असतो स्लॅश तो काय असतो? स्केप कोड म्हणतात त्याला. ओके, मग त्याचा तो मिनिंग निघून जावं आणि सिम्पल स्लॅश कन्सिडर व्हावं म्हणून आपण सेकंड स्लॅश देतो त्याच्यासमोर. आलं लक्षात? ठीक आहे, आता वर्किंग करताना येईल तुम्हाला बेटर लक्षात. दुसरा जो पाथ आहे तो काय सांगितला मी तुम्हाला? रिलेटिव्ह पाथ. की जर तुम्हाला काय करायचं, तुमच्याच लोकॅलिटीमध्ये पार्सल मागवायचं, तुम्ही काय सांगणार त्याला? रिलेटिव्ह पाथ. की हा मी इथे कॉलेज रोडला राहतोय किंवा महात्मा नगरला राहतोय, बस एवढंच. तुम्ही सिटी वगैरे रिजन तुमचं स्टेट वगैरे नाही सांगत बसणार. दॅट इज नोन एज रिलेटिव्ह पाथ. जनरली हा पाथ कसा असतो की तुम्ही जिथे पण कोड लिहिलाय त्याच फोल्डर मधले पाथ कन्सिडर करायचे. ज्या फोल्डर मध्ये तुमचा कोड लिहिलाय तुम्ही तिथेच तुम्हाला जर टेक्स्ट फाईल क्रिएट करायची किंवा त्या फोल्डरमध्ये अजून मल्टिपल आतमध्ये फोल्डर क्रिएट करून लिहायचं असेल कोड, तर तुम्ही काय यूज करणार आहे? रिलेटिव्ह पाथ. ठीक आहे, त्या फोल्डरच्या बाहेर नाही. ठीक आहे, कोड आणि तुमचं फोल्डर किंवा तुमचं जी पण फाईल क्रिएट करताय जर ती सेम फोल्डर मध्ये असेल, तुम्ही काय यूज करणार मग? रिलेटिव्ह पाथ. ठीक आहे, लिहून घ्या एवढं. आपण एक दोन कोड करून बघूया. ओके ओके, इथे टर्म वापरलाय करंट वर्किंग डायरेक्टरी. ओके, म्हणजे ज्या फोल्डर मध्ये आपण ऍक्च्युली काम करतोय. ठीक आहे, तुम्हाला करंट वर्किंग डायरेक्टरी बघायची असेल त्यासाठी तुम्ही कमांड्स पण वापरू शकता. आता फायनल इयरला आहे का तुम्ही सगळे? फायनल इयरला आहे सगळे? ओके, झालंय लिहून? काय बाकी? लास्ट लाईन काही नाही की तुमच्या फाईल्स मल्टिपल फाईल एकाच फोल्डर मध्ये असते, तर त्यावेळेस ही मेथड प्रेफर्ड आहे, एवढंच लिहिलेलं आहे त्याच्यावर. ओके. आता काय इथे जर मी प्रोजेक्ट ओपन केलं तर काय काय इथे? डेमो 2, M2, मोटर टेस्ट पाय आणि नीलचं फोल्डर आहे. ठीक आहे, आता मला काय करायचंय? या सेम फोल्डर मध्ये सपोज फाईल क्रिएट करायची. मी काय लिहिणार इथे? एखादा व्हेरिएबल बनवेल मी. ओके, सपोज माय फाईल नाव देते मी. ठीक आहे, इज इक्वल टू कमांड काय यूज करतोय मी? ओपन. ठीक आहे, त्याच्यानंतर मला काय प्रोव्हाइड करावं लागेल? फाईलचं नाव. सो टेस्ट डॉट टीएक्सटी नेहमी फाईलला नाव दिलं.
आता इथे मी मोड वगैरे काहीच सांगत नाहीये, ठीक आहे. त्याच्यानंतर इथे काय लिहिल मी, सपोज डेटा. आता मला काय करायचंय, फाईल रीड करायची. काय करायची मला, फाईल रीड करायची. सो आता इथे जी फाईल ओपन होणार, ती कशामध्ये ओपन होणार आहे, कोणत्या व्हेरिएबल मध्ये लोड होणार आहे, माय फाईल या व्हेरिएबल मध्ये. येस, फाईल ओपन झाली, सपोज एखादी ओपन केली मी, ती कशात लोड होईल, माय फाईल नावाच्या व्हेरिएबल. ठीक आहे. सो त्याच्यानंतर काय करेल मी, माय फाईल डॉट, बघा आता इथे ऑप्शन्स आहे, रीड. ठीक आहे. सो रीड करायची, त्याच्यातला जो डेटा आहे, रीड केलेला डेटा याच्यामध्ये लोड होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर तो आपण डेटा काय करूया, प्रिंट करून बघूया. प्रिंट डेटा. काम झाल्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट काय करायचं इथे, माय फाईल डॉट क्लोज, एवढंच कोड. ठीक आहे. सपोज आता याला आपण रन करून बघू. बघा काय आलं इथे एरर, काय नाव आहे एररचं, का बरं, का बरं आलं एरर, काय नाव एररचं नाव काय आहे, फाईल नॉट फाउंड. का बरं एरर आलाय हा, हा काय आपला पाथ हाच आहे, माय टेक्स्ट म्हणजे काय, याच फोल्डर मध्ये. ओके, याच फोल्डरचा काय पाथ देणार आहे मी असं. येस, का बरं एरर आला, हा फाईलच नाहीये, मग रीड काय करणार आहे आपण. येस, आता इथे समोर मोड्स मेन्शन करायचे असतात, पण जर मोड दिलेलाच नसेल, बाय डिफॉल्ट फाईल ओपन होणार आहे रीड मोड मध्ये. कोणत्या मोड मध्ये, रीड मोड मध्ये. पण फाईलच नाही अवेलेबल, तर रीड काय होणार. ठीक आहे. सो आपण काय करूया, लेट्स क्रिएट वन फाईल, न्यू फाईल. ओके. सो टेस्ट डॉट टी एक्स टी. ओके. चला याच्यात काहीतरी मेसेज लिहू, हॅलो. लेट्स सेव्ह दिस. आता रन करून बघूया आपण. आला, झाली फाईल रीड. येस, बघा इथे फाईल आहे, त्याच्यातला डेटा प्रॉपरली रीड होतोय. ठीक आहे, इझी आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये, आता इथे काय लिहिलंय बघा, इथे मी क्लोज लिहून ठेवलंय, काय क्लोज. जर मी सपोज फाईल ही क्लोज नाही केली, कोड रनिंग मध्ये, आता कोड थांबलेला आहे, ऑटोमॅटिकली काय होईल, फाईल क्लोज होईल. लाईन नाही लिहिली मी तरी काय होईल, कोड थांबल्यानंतर ऑटोमॅटिकली फाईल क्लोज होईल. पण सपोज मी हा कोड ठेवला रनिंग मध्ये आणि अजून एखादा कोड लिहिला सेम फाईल एक्सेस करायला, त्या केसमध्ये काय होईल, ऑलरेडी इथे फाईल होल्ड झालेली आहे, या पॉइंटला फाईल होल्ड झालेली आहे. तर दुसरा कोड ही फाईल एक्सेस करू शकणार नाही, लगेच एरर जनरेट होते. मग आता हे कसं कधी होतं, सपोज तुम्ही तिकीट बुकिंग करताय. येस, सपोज तुम्ही बसचं एक स्पेसिफिक सीट बुक करताय, तर काय होतं, जेव्हा तुम्ही पेटीएम किंवा मेक माय ट्रिप किंवा कोणतं एक ऍप ओपन करता, त्याच्यामध्ये सपोज तुम्ही एखादी बस एजन्सी, ट्रॅव्हल एजन्सी ओपन केली, त्याची एखादी स्पेसिफिक बस ओपन केली. जसं तुम्ही तिकीट सिलेक्ट केलं, म्हणजे सीट सिलेक्ट केलं, ती सीट 30 मिनिट्स पर्यंत तुमच्या नावावर होल्ड होऊन जाते. काय होते, 30 मिनिट साठी तुमच्या नावावर होल्ड होते, दुसरं कोणी ती बुक करू शकत नाही. का, कारण तुम्ही डेटा फिल करणार, मग तुम्ही पेमेंट करणार वगैरे, त्याच्यात तुम्हाला टाइम लागेल. ऑलरेडी तुम्ही ती सीट काय केली, सिलेक्ट केलेली आहे. मग 30 मिनिट्स पर्यंत ती सीट तुम्हाला ऍज अ रिसोर्स म्हणून अलोकेट होते. इथे पण काय, ही फाईल काय एक रिसोर्स आहे, या कोडला ती अलोकेटेड आहे. ओके. सो जर तुम्ही हिला क्लोज नाही केलं, तर दुसरा कोड ही फाईल ऍक्सेस करू शकणार नाही, तर मग ही मॅन्युअली क्लोज करायची. ठीक आहे. येस, इथपर्यंत लक्षात आलंय. त्याच्यानंतर तुम्ही इथे मोड्स देऊ शकता. येस. सो बघा आता इथे काय, फर्स्ट रीड मोड आहे. इथे बघा आता किती सारे ऑप्शन आहेत, आर बी, आर प्लस बी, आर टी, आर बी पी, यू, आर टी यू, भरपूर असे मोड्स याच्यामध्ये. ठीक आहे. तर आपण एवढे मोड्स नाही बघणार आहे, आता आपण काय बघितलंय, हा रीड मोड. ओके. जर तुम्ही मोड मेन्शन नाही केला तरी बाय डिफॉल्ट काय असणार आहे, रीड मोड असणार आहे. ठीक आहे, लक्षात आलंय अप टू दिस. ठीक आहे. आता जनरल प्रॉब्लेम काय होतो इथे, की जनरली
जे डेव्हलपर असतात ते काय होऊन जातात कधी कधी लाईन बाय लाईन मध्ये डेटा असतो. आता सपोज मी याच्यामध्ये थोडा आपण डेटा एडिट करू. येस, लाईन टू, लाईन थ्री, काय झालं आता कम्प्लीट एकाच ब्लॉक मध्ये काय झालं माझं जी फाईल आहे ती प्रिंट झाली. पण मला काय झालं सपोज मला असं करायचं मला लाईन बाय लाईन डेटा चेक करायचं. काय करायचं लाईन बाय लाईन डेटा चेक करायचा. जसं आता तुम्ही तुमच्या पीडीएफ रीडर मध्ये करता. तुम्हाला सपोज एखाद्या चॅप्टरचं पेज पाहिजे असेल स्पेसिफिक चॅप्टर, किंवा तुम्हाला स्पेसिफिक पेज नंबर पाहिजे आहे, किंवा तुम्हाला स्पेसिफिक लाईन पाहिजे, तुम्ही काय करता त्याच्यात एक फाइंडचा ऑप्शन असतो. कंट्रोल एफ जर प्रेस केला तर सर्चचं ऑप्शन असतो. त्याच्यामध्ये तुम्ही सर्च मध्ये नाव टाकलं की तुम्हाला एक्झॅक्ट तीच लाईन शो होते. आता इथे काय आहे पूर्ण हा डेटा काय आहे पूर्ण ब्लॉक मध्ये अखंड डेटा एका ब्लॉक मध्ये. जर मला युजरने विचारलं की मला काय पाहिजे एक स्पेसिफिक लाईन पाहिजे, काय पाहिजे एक स्पेसिफिक लाईन, त्या केसमध्ये तुम्हाला काय करावं लागेल या डेटाला लाईन बाय लाईन ब्रेक करावं लागेल. मग त्याच्यासाठी तुम्ही काय यूज करू शकता. येस, एखाद्या लिस्टमध्ये डेटा आहे सपोज मला तो वन बाय वन प्रिंट करायचा आहे, काय करता येईल. येस, वी आर गोइंग टू यूज फॉर लूप. मग इथे आपण फॉर लूप ट्राय करूया. फॉर लाईन इन कशात डेटा. प्रिंट लाईन. आता काय झालं पूर्ण इच अँड एव्हरी पार्ट काय येतोय तुमचा डिफरंट पार्ट्स मध्ये डिवाइड होऊन येतोय. म्हणजे तुम्ही काय करू शकता एकूण एक गोष्ट एक्सेस करू शकता. आता जर आपण याचा डेटा टाईप चेक केला कशाचा डेटाचा प्रिंट टाईप कशाचा डेटा या व्हेरिएबलचा, याच्यामध्ये काय फाईल्सचा सगळा डेटा स्टोर्ड आहे. कोणता टाईप आहे स्ट्रिंग. आता सपोज तुम्ही काय केलं याच्यामध्ये तुमचे मार्क्स तुमचे एज रोल नंबर हे स्टोअर केले तर ते कोणत्या फॉर्म मध्ये राहतील बाय डिफॉल्ट स्ट्रिंग मध्ये. आता बाकी डेटा राहिला चालेल, मार्क्स राहिले स्ट्रिंग मध्ये चालेल का. मार्क्स वरून तुमचे पर्सेंटेज वगैरे कॅल्क्युलेट होणार. डेट ऑफ बर्थ आहे त्याच्यावरून सपोज तुमची सिस्टम एज कॅल्क्युलेट करत असेल मग त्या केसमध्ये चालेल का की तो डेटा स्ट्रिंग मध्ये असेल. चालेल का. मग तुम्हाला काय करता आलं पाहिजे लाईन बाय लाईन डेटा घेऊन तो सेग्रिगेट करता आला पाहिजे. मग त्याच्यातला स्पेसिफिक डेटा काढता आला पाहिजे. ठीक आहे. आता बरेच जण काय लायब्ररी मॅनेजमेंट एआय बेस्ड लायब्ररी मॅनेजमेंट वगैरे सिस्टम बनवतात. मग त्या एआयनी काय केलं पाहिजे प्रत्येक बुक ओपन करून पूर्ण बुक रीड करून तुम्हाला जो एक्झॅक्ट कंटेंट पाहिजे तो शोधून देता आला पाहिजे त्या एआय. आता आपले प्रोजेक्ट कसे एआयएमएल बेस्ड आहेत. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये सपोज मला एखादा पॅराग्राफ मी कुठेतरी रील मध्ये वाचलाय आणि मला त्या बुकचं नाव नाही आठवत. मी काय करणार ती लाईन कॉपी करणार मग एका एआय टूलला देऊन टाकणार की ही लाईन कोणत्या बुक मधली. आता हजारो बुक असतील लायब्ररीमध्ये एआयने ती प्रत्येक बुक रीड करून त्या लाईनशी मॅचिंग पॅटर्न शोधला पाहिजे. सो मग या वेळेने तुम्ही काय करू शकता ती फाईल रीड करू शकता. त्याच्यातला वन बाय वन पार्ट काय करू शकता ऍक्सेस करून बघू शकता. ठीक आहे. येस. त्याच्यामध्ये ठीक आहे बाकीचं तुमच्या काही कामाचं नाही एवढं. ठीक आहे. आता याच्यामध्ये जनरल प्रॉब्लेम काय होऊन जाते की बरेचदा काय होऊन जातं जो डेव्हलपर असतो तो फाईल क्लोज करायचं काय होऊन जातो विसरून जातो. येस, फाईल क्लोज करायचं बरेच वेळा डेव्हलपर विसरून जातो. मग त्या केसमध्ये आता सपोज फाईल क्लोज आहे की नाही ती चेक करायची आहे मला. मी काय लिहिणार फाईल कशात लोडेड आहे माय फाईल या व्हेरिएबल मधून डॉट. बघा इथे काय ऑप्शन क्लोज. याला काय करूया आपण प्रिंट. आता या फंक्शनने आपल्याला काय कळतं फाईल ओपन आहे की क्लोज आहे. आता काय फाईल क्लोज्ड आहे का तर काय सांगितलं त्यांनी फॉल्स. हीच लाईन मी इथे पेस्ट केली सपोज
आलं ट्रू. इथे होते क्लोज फाईल. आता बऱ्याचदा डेव्हलपर हे लिहायचं विसरून जातात, काय माय फाईल डॉट क्लोज. मग त्याच्यासाठी एक डिफरंट ऑप्शन आहे. मग तुम्ही इथे काय यूज करायचं, इथे पूर्ण सिंटॅक्स आता चेंज करायचं. इथे कंटेक्स्ट मॅनेजर लिहायचं विथ. ओके, आता कंटेक्स्ट मॅनेजर काय असतं वगैरे ते आपण बघूया नंतर, पण लक्षात ठेवायचं विथला काय म्हणतात, कंटेक्स्ट मॅनेजर. ठीक आहे. विथ ओपन कोणती फाईल, टी टेस्ट डॉट टी एक्स टी मोड, आणि इथे काय कोणता व्हेरिएबल मध्ये, आपल्या व्हेरिएबलचं नाव काय होतं, माय फाईल. आता हा वर्क करतोय का लूप सारखा, म्हणून इथे इंडेंटेशन द्यावं लागतं. ठीक आहे. येस. आणि इथे मी परत काय करू शकतो, प्रिंट डेटा. येस. आता बघा मी इथे लिहितोय काय, माय फाईल डॉट क्लोज. काय लिहितोय मी, माय फाईल डॉट क्लोज. येस. आता इथे रन केल्यानंतर काय येईल, काय आलं इथे, फॉल्स. जर हेच मी या विथ च्या बाहेर लिहिलं तर बघा काय येईल, लगेच ट्रू. म्हणजे काय, जसं याचं एक्झिक्युशन संपतं हा काय करतो, ऑटोमॅटिकली काय करतो, फाईल क्लोज करून टाकतो. याच्या बाहेर आलं की फाईल काय होऊन जाते, क्लोज होऊन जाते. म्हणजे तुम्हाला मॅन्युअली क्लोज करत बसण्याची गरज नाहीये. ठीक आहे. येस. सो हा नोट करून घ्या. आणि फक्त इथे काय लिहायचं याला प्रॉपरली, कंटेक्स्ट मॅनेजर हा काय तुमचा व्हेरिएबल ज्याच्यामध्ये फाईल लोड होत असते ओपन झाल्यानंतर. आता इथे काय होतंय बघा, सिम्पली तुमचं जे रीड फंक्शन आहे ते काय करतंय, पूर्ण जे पॅरेग्राफ आहे त्याला एकच सिंगल स्ट्रिंग म्हणून कन्सिडर करतो. काय करतो, एकच सिंगल. त्याच्यासाठी या 4 डिफरंट लाईन नाही, त्याच्यासाठी ही पूर्ण काय एक सिंगल स्ट्रिंग आहे. ओके. सपोज मी याच्यात काय टाकला, आता याच्यात आपण नंबर टाकून बघूया. येस. मी लिहिलं याच्यामध्ये सपोज ओके, याच्यात एक नंबर लिहिला मी. लेट्स चेक. बघा काय झालं. येस. इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. आता याच्यात मी काय लिहिला, नंबर लिहिलाय काय 10. त्याने काय केलं, बरोबर 10च कॅरेक्टर रीड केले. येस. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. ओके. म्हणजे तुमचे काय झाले, 10 कॅरेक्टर बरोबर काय केले त्याने, रीड केले. आता 10 कॅरेक्टर काय इथं स्पेस आहे. ठीक आहे. म्हणजे जर तुम्ही याच्यात नंबर मेन्शन केला तर तेवढंच एक्झॅक्ट कॅरेक्टर तुम्ही रीड करू शकता. सपोज आता बँकेचे जे फॉर्म्स असतात त्याच्यात काय असतं, नेमच्या साईजचं लिमिट असतं की 10 कॅरेक्टर 12 कॅरेक्टर, तेवढेच ब्लॉक प्रोव्हाइड केलेले राहतात. मग तुम्ही टेक्स्ट फाईल मधून रीड करताय, तुम्हाला सपोज माहिती आहे काय, पहिले 10 जे ब्लॉक्स आहे ते काय असणार आहे, नेमच असणार आहे. तुम्ही काय करू शकता, बरोबर फर्स्ट नेम, तुमचं मिडल नेम, सर नेम बरोबर एक्स्ट्रॅक्ट करू शकता विथ युझिंग दिस कमांड रीड. आणि त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ कॅरेक्टर्स तुम्हाला रीड करायचे आहेत. त्याच्यानंतर सपोज मला काय करायचंय, लाईन बाय लाईन रीड करायचंय. काय, लाईन बाय लाईन रीड करायचं, रीड लाईन. काय झालं, फर्स्ट लाईन फक्त रीड झाली. आपल्याकडे किती आहे, 4 लाईन्स आहे. रीड किती झाली, फक्त आणि फक्त फर्स्ट लाईन. तुम्ही काय करू शकता याने, की सिंगल लाईन सुद्धा ऍक्सेस करू शकता. त्याच्यात सुद्धा जर मी ते लाईन्स लिहितोय. ओके. काय झालं बघा, लाईन्स लिहिल्यानंतर
येस, काय झालं इथे, लाईन्स लिहिले मी, आता काय आलं इथे या जागेवर? येस, काय आलं इथे? कोणता डेटा टाईप आहे हा? लिस्ट. ओके, लिस्ट ऑफ स्ट्रिंग्स, फर्स्ट लाईन, सेकंड लाईन, थर्ड लाईन. आणि बघा इथे जिथे जिथे आपण एंटर दिलंय तिथे ऑटोमॅटिकली काय आलंय, स्लॅश एन. म्हणजे हा काय करतो, जिथे बॅकग्राऊंडला स्पेशल कॅरेक्टर आहे ते सुद्धा काय होत आहे, रीड. आता बघा इथे मी जर इथे एंटर दिलं, इथे काही लिहिलंय का खाली मी? जर मी परत कोड रन केला तर इथे स्लॅश एन यायला पाहिजे बघा. आला? येस, म्हणजे तो स्पेशल कॅरेक्टर्स पण देतो तुम्हाला आणि लिस्ट ऑफ लाईन्स देतो तुम्हाला. काय? लिस्ट ऑफ डिफरंट लाईन्स. तुम्हाला जर वाटलं लाईन नंबर 3, लाईन नंबर 4 एक्झॅक्ट एक्सेस करायची, तुम्ही इंडेक्सिंगनी काय करू शकता, एक्सेस करू शकता. आलं लक्षात? ठीक आहे. येस, ठीक आहे. हा झाला होता पार्ट ऑफ रीडिंग. ठीक आहे. आता मला काय करायचं, सपोज डेटा राईट करायचं. काय करायचं मला? डेटा राईट करायचं. काय कमांड असेल? येस, आता रीडचं तुम्हाला माहिती, राईटचं काय कमांड असेल, इथे काय लिहावं लागेल? रीडच्या जागी काय करावं लागेल इथे? राईट साठी डब्ल्यू मोड आहे. ठीक आहे. येस, ठीक, राईट मोड. हा, पुढे इथे काय लिहावं लागेल? हो, चला इथे काय लिहू मग मी, सांगा. आता डेटा इक्वल टू कशासाठी होतं, फाईलमध्ये डेटा होता तो रीड करायसाठी मी असं लिहिलं, डेटा इक्वल टू. आता काय करायचंय मला, राईट करायचंय. माय फाईल डॉट राईट. बघा इथे काय दिलंय, आता सेल्फ आणि एस म्हणजे काय, स्ट्रिंग. ओके, ज्या डेटा कोणता घेणार आहे, स्ट्रिंग. सो इथे लिहितो मी, हॅलो आय एम न्यू लाईन. ऑलरेडी बघा आता आपल्याकडे किती लाईन्स आहे, 1 2 3 4. ओके, फिफ्थ लाईन आपण काढून टाकू. 4 लाईन्स आहेत आपल्याकडे. येस, मग ही काय होणार आहे, आता ही राईट होणार आहे. ठीक आहे. आणि ठीक आहे, मी इथे फक्त एक मेसेज लिहून घेतो, लाईन हॅज बीन रिटर्न. का? कारण की इथे काही दिसणार नाही ना आता मला, त्यामुळे इथे मी लाईन हॅज बीन रिटर्न एक मेसेज टाक. आता ही लाईन काय होईल, या फाईलमध्ये ऍड होईल. ठीक आहे. सो लेट्स रन दिस. काय झालं इथे, काय झालं फाईलमध्ये? रीड करायची गरज नाही, आता आपलं ऑपरेशन काय आहे, राईट करायचंय. येस, काय झालं आता इथे, ह्याच्यावरून काय लक्षात आलं तुम्हाला? पहिल्याचा डेटा काय होऊन जातो, डायरेक्टली ओव्हर राईट होऊन जातो. येस, मग जर तुम्हाला एखादा रेकॉर्ड मेंटेन करायचा असेल, मग त्या केसमध्ये काय करायचं, हा डब्ल्यू मोड यूज करायचा नाही. त्याच्यानंतर लेट्स ट्राय टू डिलीट दिस फाईल. ठीक आहे, हिला आपण इथून क्लोज करूया आणि याला डिलीट करू आणि लेट्स रन दिस. आता इथे फाईल आहे का? येस, बघा काय आलं, आली टेक्स्ट फाईल. लेट्स ओपन दिस. दुसरी गोष्ट काय लक्षात आली, की जर डब्ल्यू मोड मध्ये तुम्ही काही करताय आणि फाईल अवेलेबल नाहीये तर काय होणार आहे, फर्स्ट फाईल क्रिएट होईल आणि त्याच्यामध्ये डेटा राईट होणार. काय लक्षात ठेवायचं, फर्स्ट थिंग, जर ऑलरेडी डेटा असेल तर जुना डेटा ओव्हर राईट होईल. ओव्हर राईट म्हणजे काय, जुना डेटा इरेज होईल, त्याच्या जागी नवीन डेटा राईट होणार. दुसरी गोष्ट, जर फाईल नसेल अवेलेबल, फाईल क्रिएट होईल, ओपन होईल आणि मग त्याच्यामध्ये डेटा स्टोअर होणार आहे. लक्षात आलंय? येस, समजलं का? अदिती समजलं? हो नाही, त्यांचं हो पण असेल. तृप्ती समजलं का?
ओके. आता सपोज मला काय करायचंय, आता माझं रीडिंग आणि रायटिंग दोन्ही ऑपरेशन झाले. त्याच्या व्यतिरिक्त आपण अजून काय करतो, की जनरली कॉपी पेस्टचं पण काम करतो. काय? कॉपी पेस्ट. ठीक आहे. सपोज मला काय करायचं, आता ही जी टेस्ट फाईल आहे, ती मला कॉपी करून दुसरीकडे पेस्ट करायची. काय? एक दुसरी त्याचीच रेप्लिका रेडी करायची. तर इथे काय करावं लागेल? काय करता येईल? थोडंसं आता लॉजिकली विचार करा. काय करायचं मला? ही कॉपी, ही जी फाईल आहे त्याच्यातला डेटा कॉपी करायचा आहे आणि इथे अजून एक फाईल मी क्रिएट करून देतो. फाईल टेस्ट कॉपी नावाने. येस. आता मला काय करायचंय, हा जो डेटा आहे हॅलो आय एम न्यू लाईन, या सेकंड फाईल मध्ये पेस्ट करायचं, कॉपी पेस्ट करायचं. काय करता येईल इथे विचार करून सांगा. तुम्ही एकत्र 10 फाईल सुद्धा ओपन करू शकता. याच्यात हिंट आहे तुमची. येस. तुम्ही एकत्र 10 फाईल पण वन बाय वन ओपन करू शकता एकाच कोड मध्ये. आता सपोज मला हा डेटा पहिले घ्यावा लागेल एखादा व्हेरिएबल. कसं घेणार मी? काय लिहिणार इथे मी? डेटा इज इक्वल टू काय? माय फाईल डॉट, इथे काय येईल? रीड. या फाईल मधून मला डेटा काय करायचा आहे? कॉपी करायचा आहे ना. मी इथून काय करणार? मी रीड. इथे मोड काय ठेवणार मी? आता सपोज राईट मोड आहे आणि मी रीड करायचा ट्राय केलं तर बघा काय होईल? नॉट रिडेबल ऑपरेशन. ठीक आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला परमिशन्स वगैरे प्रोव्हाइड कराव्या लागतात. काय प्रोव्हाइड करावं लागतं? परमिशन्स प्रोव्हाइड करावं लागतं. ठीक आहे. मग आता एखाद्या युजरला रीड करायची परमिशन राहील पण राईट करायची नाही. काही जणांना राईट करायची परमिशन राहील, रीड करायची नाही. काही जणांना दोन्ही परमिशन असतील, एक्झिक्यूट करायची परमिशन नाही राहणार. अशा फाईल्सला, प्रत्येक फाईलला तुमच्या कम्प्युटरमध्ये परमिशन्स असतात. त्या जर बघायच्या असतील तुम्हाला तर काय करायचं? इथे काय करावं लागेल? सिम्पली इथे मी लिहिले सपोज डी आय आर. बघा आता एवढे सगळे इथे फाईल्स आहे. इथे बघा काय दिसतंय? डी आर दिसतंय. आर. आर म्हणजे काय? रीड. काय? रीड. त्याच्यानंतर तेवढंच मोड आहे याच्यामध्ये ऍक्टिव्हेट. त्याच्यामध्ये रीड असतं, राईट असतं, त्याच्यानंतर एक्झिक्यूट. आणि हा डी म्हणजे काय? डिरेक्टरी लेवल. ओके. येस. हा काय? ए अपेंड. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये काही ऍड करू शकता. ह्या असतात तुमच्या फाईलच्या परमिशन्स. सेम तुमच्या मोबाईलमध्ये पण तुम्ही करू शकता. टर्मिनल नावाचं ऍप टाकायचं. काय? टर्मिनल. ते ओपन करायचं. त्याच्यामध्ये तुम्ही जेवढ्या लिनक्सच्या कमांड आहे तुमच्या मोबाईलमध्ये रन करून बघू शकता. ओके. तुम्ही जे नॉर्मली नाही करू शकत ते तुम्ही त्या कमांड प्रॉम्प्ट थ्रू करू शकता. म्हणजे तुमच्या मोबाईलच्या कोरच्या गोष्टी तुम्हाला ऍक्सेस करायच्या असतील, तुम्ही त्या टर्मिनलने करू शकता. ठीक आहे. आता इथे फर्स्ट काय केलं मी? रीड केली फाईल, त्याचा डेटा मी कॉपी करून घेतला. ठीक आहे. दुसरं काम काय करावं लागेल मला? येस. दुसरं काम काय करावे लागेल? अजून काय ऑप्शन करता येईल मला? दुसऱ्या फाईलमध्ये लिहायचंय मला. कोणत्या फाईलमध्ये लिहायचंय? टेस्ट कॉपी या फाईलमध्ये. मग मी दुसरी फाईल पण ओपन करून बघतो. विथ काय? ओपन. विथ ओपन. दुसऱ्या फाईलचं नाव काय? आलं इथे ऑटोमॅटिकली. येस. त्याला कोणत्या मोडमध्ये ओपन करायचंय? डब्ल्यू ॲज. ओके. कॉपी फाईल नाव देतो इथे मी व्हेरिएबलला. ठीक आहे. आता इथे काय करणार मी? सिंपल कॉपी फाईल डॉट राईट काय? डेटा. येस. कॉपी फाईल डॉट राईट डेटा. आता करून बघूया रन. काय काय? ओके. इथे आर घ्यायचं असं. गुड. ठीक आहे. लेट्स रन दिस. झालाय कम्प्लीट रन. आता इथे बघा आलाय का डेटा? नाही. काय करावं लागेल अजून इथे? आता आपण काय घेतलाय? डब्ल्यू मोड घेतलाय. त्याच्यानंतर काय? कॉपी फाईल डॉट राईट
काय लिहिलं राईट करताना? हा जो रीड झालेला डेटा आहे तो. अजून काय करावं लागेल? येस. काय करता येईल, कसं राईट करता येईल? हे लूप वगैरे लावता येईल का? सपोज आता इथे 4 लाईन्स आहे. सपोज इथे आपण लिहू 1, 2, 3 आणि 4. लेट सेव्ह दिस. आता आपण काय करतोय, टेस्टला रीड करतोय आणि इथे पेस्ट करतोय. ठीक आहे. काही चेंज करावं लागेल का इथे लूप वगैरे टाकून? इथून आपल्याला काय करायचे आहे, 4 लाईन्स रीड करायचे. त्याच कुठं राईट करायचे आपल्याला? टेस्ट कॉपी या याच्यामध्ये. ठीक आहे. आल्या का? आलाय का दोन्ही याच्यात? डेटा आलाय का? यस, नो, डेटा दिसतोय डोळ्यांना? मग झोप आली का? हो. ऑप्शन नाही. आता पुढचे टॉपिक आहे, कॉम्प्लिकेटेड होत जाते. ठीक आहे. सो सिम्पली काय करू शकता तुम्ही, कॉपी पेस्ट साठी फाईल ओपन करायची, रीड करून त्याचा डेटा एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचा. नेक्स्ट दुसरी फाईल ओपन करायची आणि त्याच फाईलमध्ये डेटा राईट करून घ्यायचा. याने तुम्ही कॉपी पेस्ट इझिली करू शकता. आता याच्यामध्ये एक ऑप्शन आहे टू ओपन द तुमचे जे पण इमेज फाईल आहे. बट तुम्ही आता झोपीच्या कंडिशन मध्ये आहे. आणि तो आपल्या सिलेबसचा पण पार्ट नाही. आता मला काय करायचं, दरवेळेस कोड रन झाला त्याच्यामध्ये डेटा ऍड झाला पाहिजे. आताच्या कंडिशनला काय होतंय, डेटा काय होऊन जातोय, ओव्हर राईट होतो. म्हणजे जुना डेटा डिलीट होतोय आणि नवीन डेटा फक्त त्याच्या जागेवर रिप्लेस होतोय. मला काय करायचंय, सपोज स्टुडंटची अटेंडन्स लिहायची. मला रन केल्यानंतर काय करता आलं पाहिजे, एक एक स्टुडंट ऍड करता आला पाहिजे. आता काय होतंय की जर मी काही राईट करायला गेलो तर जुना डेटा काय होतोय, व्हॅनिश होऊन जातोय. काय करता येईल मग त्यासाठी? काय ऑप्शन आहे? सपोज आपण गॅप करून टाकूया. लेट्स यूज दिस फाईल. आता इथे माय फाईल डॉट राईट आहे. ठीक आहे. आता मोड कोणता? राईट मोड आहे. राईट मोडचं फीचर काय की जुना डेटा गायब होतो. मग दुसरं काय करता येईल इथे? येस. बघा आता किती मोड आहे इथे, आर प्लस प्लस आर, आर टी प्लस, आर प्लस टी, डब्ल्यू. येस. काही दिसतंय का इथे एखादा इम्पॉर्टंट मोड? येस. बघा इथे ए मोड आहे. काय असेल ए मोड? येस. काय असेल? कोणतरी बोललं नाही इथे. ऍड. जर तुम्हाला एखादा लिस्ट मध्ये डेटा ऍड करायचा असेल, काय यूज करता तुम्ही? हा काय आहे, अपेंड मोड, की जुना डेटा तुमचा तसाच राहील आणि नवीन डेटा काय होईल, राईट होत जाणार. ते आपण एक स्ट्रिंग लिहू 1. ठीक आहे. आता याच्यामध्ये डेटा आपण काढून टाकूया. बघा आलं इथे खाली. येस, 1 1 आलं इथे. परत डिलीट करतो, याला सेव्ह करूया. रन केलं. बघा आलं 1. ठीक आहे. याच्यामध्ये जर आता मी सपोज पुढे 2 पुट केला तर काय होणार आहे, तर रनिंग. येस, आला पुढे 2. सपोज मला एका खाली एक लिहायचंय, मी इथे काय टाकणार, फक्त स्लॅश एन आणि इथे काय लिहिणार मी, 3. आला 3. ठीक आहे, आलं लक्षात. म्हणजे जर तुम्हाला डेटा डिलीट होऊ द्यायचा नसेल तर तुम्ही कोणता मोड यूज करणार आहे, अपेंड. ओके. लक्षात आलंय? यस, नो? ओके. आता छोटासा टास्क दिला तर करता येईल? करता येईल का? आता टास्क ऐकून घ्या. सिम्पली काय करायचंय, स्टुडंटचे नेम घ्यायचे 1 बाय 1. ओके. घेताना कसं घ्यायचंय,
की लूप लावायचा आहे. येस, आपण बघा मेडिसिनच्या वेळेस केलं होतं. जोपर्यंत एन प्रेस करत नाही तोपर्यंत तो काय करणार, वन बाय वन नेम्स मागत राहणार. एन टाकला, नेम घेणं बंद करेल आणि फाईलमध्ये काय झाले पाहिजे, तुमचे नेम्स राईट झाले पाहिजे. येस, फाईलमध्ये एक कोणती पण फाईल बनली पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुमचे जे नेम्स आहे ते राईट झाले पाहिजे. याच्या आधी काय लिहिणार आपण, एक कोड लिहिणार, फॉर लूप वगैरे काही लावणार. ओके, त्याच्यामध्ये तुम्ही लिस्ट क्रिएट करू शकता, लिस्टमध्ये डेटा घेऊ शकता आणि नंतर ती लिस्ट स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करून तुम्ही डेटा सेव्ह करू शकता. ठीक आहे, काम करा, युजर कडून डेटा घ्यायचा, लिस्टमध्ये सेव्ह करत राहायचं कधीपर्यंत, जोपर्यंत युजर काय प्रेस नाही करत, एन. एवढंच कर. मग पुढचा कोड आपण करूया. काय आलं सारिका, टेन्शन आलं सारिका? काय करायचं असतं, दोनशे नेम्स घ्यायचे वन बाय वन, लिस्ट मध्ये वाईट लावा, फॉर लावा, इक्वल्स लावा, तुमचं वाईट तर लावा पाहिजे. तेच वाईट लावून जेव्हा एन प्रेस केला तेव्हा ब्रेक करणार आणि त्याच तुम्ही मेडिसिन साठी कर, सेम कोड, मेडिसिन साठी नावं घ्यायचे. हा, ब्लँक टेक्स्ट बनवलं, ब्लँक टेक्स्ट घ्यायची, तिथे पण नावं येऊन हे फॉरमॅट करायचं. काय झालं नाही हो? ओके, झालंय का? येस, कोणाचं झालंय का? ते काय करावं लागेल तुम्हाला, एक
झालंय. ठीक आहे, आता काय करणार इथे? यस. ओके, इथं काय करावं लागेल तुम्हाला? सिम्पली तुम्ही काय लिहिणार इथे? व्हाईल ट्रू. येस. येस, नेम इज इक्वल टू, बस इकडे लक्ष द्या, बाकी गप्पा नंतर. इनपुट काय? एंटर नेम और एन टू स्टॉप. तर नाव घेतल्यानंतर इथे काय चेक करणार आपण पहिले? इफ काय? नेम इज इक्वल टू काय? एन, किंवा असं लिहा, एन इज इक्वल टू नेम डॉट लोअर. जर कोणी कॅपिटल एन टाकून दिला तर ठीक आहे. इथे काय होणार आहे? ब्रेक. येस. त्याच्यानंतर एल्स मध्ये काय लिहिणार? एल्स इथे काय लिहिणार? एल्स मध्ये तुमची जी पण स्टुडंट लिस्ट डॉट काय? अपेंड. ओके, नेम. ठीक आहे, काय होणार आहे? नाही, फक्त नेम्स अपेंड होत जाते. ठीक आहे, चल रन करून बघूया याला. ठीक आहे, पहिलं नेम घेऊ, सपोज 1 2 3 आणि सपोज एन लिहिला इथे, तर काय होणार आहे? स्टॉप होऊन. ठीक आहे, आता मला काय करायचं आहे? हा पार्ट कुठे सेव्ह झाला पाहिजे? स्टुडंटचे जे नेम्स आहेत ते कुठे सेव्ह झाले पाहिजे? इन अ फाईल. कोणती? टेस्ट कॉपी डॉट टी. ठीक आहे, या फाईलमध्ये सेव्ह झाले पाहिजे. थोड्यासाठी मी याला डिलीट करून देतोय. ठीक आहे, ओके. आता मला याच्यात सेव्ह करायचं, काय लिहावं लागेल मला सेव्ह करायसाठी? आता तुम्ही कोड शिकले, मला डेटा काय करायचं? राईट करायचं. सांगा काय लिहू मी? कोड काय लिहू डेटा राईट करण्यासाठी? येस. डेटा राईट करण्यासाठी काय लिहू मी? काय? कशी फाईल ओपन करणार? विथ ओपन
फाईलचं नाव काय? टेस्ट कॉपी txt. पुढे कॉमा कोणत्या मोड मध्ये? राईट. येस, झाला राईट मोड. त्याच्यानंतर पुढे इथे काय लिहू? ऍज काही पण वेगळा नेम देऊ शकतो आपण. ठीक आहे, ओके. माय फाईल का कॉपी फाईल झालं. इथे काय लिहू आता? कॉपी फाईल डॉट राईट. इथे काय लिहू आता? वन. मला काय करायचंय आता? माझा डेटा कशामध्ये आहे? या लिस्ट मध्ये. काय करावं लागेल? इथे काय लिहावं लागेल? स्टुडंट लिस्ट. स्टुडंट लिस्ट लिहून घेऊ. ठीक आहे, रन करून बघूया. 1 2 3 10. काय आलं? काय सांगितलं त्याने? काय होऊन जाईल? आता त्याने काय सांगितलंय? राईट फंक्शन आर्ग्युमेंट मस्ट बी स्ट्रिंग. आपण काय पाठवतोय? लिस्ट पाठवतोय. आपल्याला काय पाठवावं लागेल? स्ट्रिंग पाठवावी लागेल. कशी पाठवायची स्ट्रिंग? लिस्ट मधला एक एक एलिमेंट काय? स्ट्रिंग आहे बाय डिफॉल्ट. एक एक एलिमेंट कसा काढायचा? पण काय होणार? पूर्ण लिस्टची स्ट्रिंग एकच स्ट्रिंग होऊन जाईल. त्याच्या जागी काय वापरू शकतो आपण? फॉर लूप फॉर स्टुडंट इन कशात? स्टुडंट लिस्ट. ठीक आहे. कॉपी फाईल डॉट राईट. काय राईट करायचं इथे? स्टुडंट. ठीक आहे, रन करून बघूया. एंड टू स्टॉप. लेट्स चेक. आले तिने? येस. आता एका खाली एक आले पाहिजे. त्याच्यासाठी आपण काय करू शकतो? इथे इथे स्लॅश एन देऊ डायरेक्ट. मग काय करता येईल? प्लस स्लॅश एन. ओके, ठीक आहे. लेट्स रन दिस. चला आता नाव लिहू आपण. यश चं नाव काय आहे? कोमल. आले? येस. म्हणजे तुम्ही प्रॅक्टिकली यामध्ये डेटा ऍड करू शकता. ठीक आहे. सपोज मला असं पण करायचं असेल, स्टार्टिंगला इथे काय आलं पाहिजे? वरती नेम, आणि मग त्याच्या खाली बरोबर नेम आले पाहिजे. वरती एज आलं पाहिजे, त्याच्या खाली बरोबर एजच आलं पाहिजे. ते पण करता येईल. तुम्हाला फक्त काय करावं लागेल? खूप पॅरलल करावं लागेल. त्यासाठी एक तर तुम्हाला प्रॉपर मोबाईलवर कोड रन करता आला पाहिजे, किंवा मग तुम्ही लॅपटॉप घेऊन आले पाहिजे. ठीक आहे, ट्राय करा नेक्स्ट सेशनला की सगळ्यांनी लॅपटॉप घेऊन या सोबत. लॅपटॉप असेल तर काय करता येईल तुम्हाला? आता आपण प्रिस्क्रिप्शनचा ऍप बनवलाय. तेच तो ऍक्च्युअल मध्ये त्याच्यामध्ये आपण टेक्स्ट फाईल जनरेट करू शकतो फॉर प्रिंटिंग पर्पज. ठीक आहे, इथपर्यंत समजलं आहे? ओके. आता लक्षात काय ठेवायचंय? तिथे तुम्ही आता स्लॅश एन यूज केला. जर तुम्हाला दोन वर्ड्स मध्ये फक्त स्पेस द्यायचा असेल, तुम्ही काय यूज करता? स्लॅश टी टॅब देऊ शकता तुम्ही. ओके. तुम्हाला एकाच लाईनच्या स्टार्टिंगला यायचं असेल, स्लॅश आर. असे बरेच स्केप सिक्वेन्स असतात. ओके, घरी जाऊन काय सर्च करायचं? ओके, सरांनी तसंही टास्क द्यायला लावलं होतं. ओके. येस, कोण घेणार आहे टास्क? येस, सरांनी तसंही 3 जणांना टास्क द्यायला लावलाय. कोणाला द्यायला पाहिजे? वैभव, तुम्हाला पाहिजे का टास्क? नाही.
ओंकार तुम्हाला देऊ का टास्क? ओंकार झोपीत आहे डायरेक्ट. बरं एक काम करूया आपण. शाश्वत, उद्या काय सर्च करून आणायचंय? स्केप सिक्वेन्स. काय सर्च करून आणायचंय? स्केप सिक्वेन्स. ठीक आहे. एवढ्या कॉन्फिडंटनी यायचंय की उद्या तुम्हाला इथं जर बोलवलं तर तुम्हाला यांना सांगता आलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे तुमच्या मित्रांना किती लवकर समजतं. ठीक आहे. त्या हिशोबाने मी प्रिपेअर करून यायचंय विथ एक्झाम्पल वगैरे काय असेल तुमच्या हिशोबाने. ठीक आहे. ओके झालं इथपर्यंत. आतापर्यंत आपण सगळे पार्ट सेपरेट सेपरेट बघितले. पुढे जाऊन हे काय होतील, सगळे पार्ट मर्ज होऊन एका ऍप मध्ये किंवा सॉफ्टवेअर मध्ये आपण कन्वर्ट करणार आहे. ठीक आहे. आता एक काम करा, सगळ्यांनी मोबाईल काढा. तुम्हाला मी एक कोड लिहून देतोय ऑन स्क्रीन. तो कोड सोबत टाईप करून घ्या आणि बघा तुम्हाला काय दिसतं काय नाही स्क्रीनवर. ठीक आहे, झालंय लिहून सगळ्यांचं? मयूर झालंय का लिहून? नक्की का? का फोटो फोटो खेळताय? नक्की ना? तुमच्या नाहीकडे पण वाटतच नाही तुम्ही खरं बोलताय. ठीक आहे, झालं. ओके. आता हा कोड टाईप करा आता. का इथे तुमचं नाव लिहा फक्त. तुमचं स्वतःचं नाव लिहायचं हा. जिथे कॅपिटल आहे तिथे कॅपिटल लिहा, जिथे स्मॉल आहे तिथे स्मॉल लिहा. बरं, झाला की रन करून बघा. ते मोबाईलवर टाईप झाला की रन करून बघा. काय झालं यश? तर एक लाईन ऍड करूया आपण.
ही पहिले रन करून घ्या, त्याच्यानंतर ही लाईन ऍड करायला. मयूर नॉर्मली लिहिलं तरी चालेल. हा, हे लोड कसं येतंय पण. हा, एक विंडो ओपन होती डायरेक्ट, एक सॉफ्टवेअर ते काय एक ऍपची विंडो आहे. ठीक आहे, आता हे असं लिहा, ही एक लाईन ऍड करून घ्या आणि मग रन करून बघा. तुम्ही काहीतरी स्पेलिंग चुकवलं. नक्की लाईन ऍड करा 600. मग बोला काय. मोबाईलला परमिशन नाही राहत. ठीक आहे, सपोज आता हे रन केलं प्रॉपर. ठीक आहे, काम करा, ही लाईन आहे ना, ती थोड्यासाठी कमेंट आउट करून टाका. हम्म. तुमच्या स्क्रीनवर आहे ना अशी एक विंडो आली पाहिजे. तुम्हाला विंडो दाखवतो. इथे अशी एक विंडो आली पाहिजे, डायरेक्ट सॉफ्टवेअरची एक विंडो आली पाहिजे. त्याच्यात इथे तुमचं सॉफ्टवेअरचं नाव आणि इथे तुमचं नेम. ओके, आतापर्यंत जे पण आपण प्रोजेक्ट केलं त्याच्यात प्रॉब्लेम काय आहे की तुम्हाला सगळं ब्लॅक विंडोवर करावं लागतं. ठीक आहे, पण या केसमध्ये आता काय करू शकता तुम्ही, सिम्पली तुमच्याकडे आता डायरेक्ट ग्राफिकल युजर इंटरफेस पण आहे. मग पुढे जाऊन आपण याच्यात काय करणार, याच्यात आपण बटन्स वगैरे ऍड करणार आहे. ओके, जसे ऍक्च्युअल ऍप असतात त्याच्यामध्ये टायपिंगची विंडो असते, सेव्ह वगैरेचे बटन असतात, वॉर्निंग्स येतात, सपोज सेव्ह करताना तुम्हाला एक पॉपअप शो होतो, ते सगळं आपण याच्यामध्ये इझिली करू शकतो.
ठीक आहे. आतापर्यंत आपण काय केलं होतं, इथे काम केलंय सगळं. त्याच्याऐवजी आपण आता इथे स्वतःचे सॉफ्टवेअर बनवू शकतो. ओके. आता आपण नेक्स्ट सेशन मध्ये काय करणार आहे, आज आपण ऍड स्टुडंट केलं, याच्या थ्रू स्टुडंट कसे ऍड करता येतील ते आपण बघणार. ठीक आहे. आता याला रन व्हायला काही प्रॉब्लेम नाही आहे ऍक्च्युली. काय इश्यू काय? ओके. ते तुम्ही जे मोबाईलवर करता त्यांनी साईज छोटी करा. हा नंबर आहे ना, 128/164 टाकून बघा, मग छोटे. थोडस कमी आला असेल तर टाकून बघा, कारण की रन व्हायला इश्यू नाहीये त्याला मोबाईलवर ऍक्च्युली. आता काय 128/164 टाकलं तर बघा एकदम छोटी विंडो आली. ओके. ही कशासाठी आहे, विंडोची साईज. आता हे काय आहे, याला म्हणतात टिकेंटर. काय नाव आहे याचं, टिकेंटर. पायथन मध्ये दोनच ग्राफिकल युजर इंटरफेसच्या दोनच फेमस लायब्ररीज आहे. एक आहे ही टिकेंटर आणि दुसरं आहे पाय क्यूटी म्हणून. ओके. पाय क्यूटी जनरली कुठे युज होतं, जिथे इन्स्ट्रुमेंटेशन वगैरे होतं. इन्स्ट्रुमेंटेशन म्हणजे काय, तुमच्या गाडीमध्ये बघा स्पीडोमीटर असतो. येस, कुठे टेम्परेचर प्रेशर मेजरमेंट करायचं असेल तिथे टिकेंटर आपला पाय क्यूटी यूज करतात. आणि तुम्हाला पीसी मध्ये काही सॉफ्टवेअर बनवायचं असेल त्या केसमध्ये जनरली टिकेंटर यूज होतं. ठीक आहे. येस. आता इथे लाईन बाय लाईन बघा काय कशाचा युजेस काय आहे तो बघून घ्या. पहिले काय इथे रूट डॉट टीके, हा टीके काय आता क्लास आहे. ओके. हा टीके काय या केसमध्ये एक क्लास आहे. क्लास कॉल करताना असंच करतो ना आपण, एवढ्यामध्ये खूपसे जेवढे कोड बघितले असंच क्लास कॉल करतोय ना आपण. सो टिकेंटर या क्लासचा एक ऑब्जेक्ट रूट मध्ये, या रूट व्हेरिएबल मध्ये, व्हेरिएबल तुम्ही काहीही देऊ शकता, पण ही सगळ्यात बेसिक विंडो आहे म्हणून याला आपण नाव काय दिलंय, रूट. ठीक आहे. तर आपण टिकेंटरचा ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि त्याला रूट मध्ये लोड केलं. त्याच्यानंतर रूट डॉट टायटल मेथड इथे कॉल केली. काय, डॉट टायटल. मग इथे तुमचं जे पण टायटल आहे याला थोडं आपण स्ट्रेच करूया. इथे तुमचं जे पण टायटल आहे ते शो होणार. थर्ड लाईन काय, रूट डॉट जॉमेट्री, डॉट जॉमेट्री मेथड कॉल केली आणि जॉमेट्री असते पिक्सल्स मध्ये. कशामध्ये, पिक्सल मध्ये. ओके. मग तुम्ही सेंटीमीटर कन्सिडर करून टाकलं तर हे पिक्सल तुमच्या मोबाईलवरही तुमच्या मोबाईलच्या साईजच्या प्रपोर्शन मध्ये दिसेल. असं नाही की तुम्ही, मी 128/164 टाकलं तर ते कोणाच्या प्रोपोर्शन मध्ये राहील, माझ्या लॅपटॉपच्या प्रोपोर्शन मध्ये राहील. सेम कोड तुमच्या मोबाईलवर रन केला तर साईज तुमच्या मोबाईलच्या प्रोपोर्शनने चेंज होईल. ओके. येस. त्याच्यानंतर काय, माय लेबल इज इक्वल टू लेबल. आता लेबल काय आहे, ऑब्जेक्ट आहे. तो बघा कुठे क्रिएट झालाय, सेंटर ऑफ द तुमचं विंडो. ओके. त्याच्यामध्ये हॅलो वर्ल्ड आपण एक मेसेज टाकलाय. त्याच्यानंतर काय केलंय, माय लेबल डॉट पॅक. पॅक म्हणजे काय, की स्क्रीनवर दाखवण्यासाठी रेडी करा या गोष्टीला. हे आपण काय केलंय, लेबल बनवलं, त्या लेबलमध्ये काय टाकायचं ते सांगितलं, आणि पॅकने काय आपण रेडी करतो त्याला स्क्रीनवर डिस्प्ले करण्यासाठी. आता आपण डेमो बघतोय, उद्या आपण हे परत फ्रॉम झिरो स्टार्ट करणार आहे. ठीक आहे. आणि लास्ट मध्ये काय, मग रूट डॉट मेन लूप, हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. जर हा काढून टाकला, सॉफ्टवेअर फ्रॅक्शन ऑफ सेकंड साठी चालेल आणि बंद होऊन जाईल. जसं तुमचं पायथनचं होतं ना, रिझल्ट दिसतो आणि लगेच बंद होऊन जातं, तसं चालेल का सॉफ्टवेअर मध्ये कोणत्या? काय झालं ओमकार, तुमचा वाजलाय का? कोणाचा वाजला आशिष? तुमचा वाजला ना, सायलेंट करून घ्या. ठीक आहे. आता इथे काय आहे, रूट डॉट मेन लूप काय करतो, सॉफ्टवेअरला स्क्रीनवर रिफ्रेश करत राहतो. जेव्हा तुमचा माऊस चालतो किंवा कीबोर्ड चालतं, ओके, तेव्हा तो काय करत असतो, तुमच्या सॉफ्टवेअरला रिफ्रेश करत स्क्रीनवर डिस्प्ले करत राहतो. ठीक आहे. म्हणून तुमचं सॉफ्टवेअर कंटिन्युअस दिसतं आणि आपल्याला त्याच्यामध्ये काही काम करता येऊ शकतं. ओके. दॅट इज द वर्क ऑफ रूट डॉट मेन लूप. इथपर्यंत लक्षात आलंय? ठीक आहे. ओके. आता तुम्ही या लेबल थ्रू काय करू शकता, तुमचा कोणताही डेटा स्क्रीनवर फक्त प्रिंट करायचा असेल, प्रिंट एफ करतो ना आपण इथे, जे पण प्रिंट यूज करतो त्याच्या जागी आपण इथे आतापासून यूज काय करणार, जीआय मध्ये लेबल. ठीक आहे.
तुम्ही मल्टिपल लेबल्स बनवू शकता. याला आपण स्टॉप करूया. ठीक आहे, इथे कॉपी. एक लक्षात ठेवा, लेबल काय आहे? एक प्रकारचा क्लास आहे. इथे पण टिकेंटर काय आहे? क्लास आहे. म्हणून आपण उप शिकतोय आणि ह्या त्याच्यातल्या मेथड कॉल करतो. सो इथे मी नाव देतो लेबल 1, लेबल 2, लेबल 3. ठीक आहे, 3 लेबल बनले. हॅलो 1 इथे लिहितोय मी, सपोज हॅलो 2. ठीक आहे, आता पॅक करताना सुद्धा आपल्याला तिन्ही लेबल, याला काय म्हणता माहिती का? याला म्हणतात विजेट. जे पण स्क्रीनवर आपण एक एक छोटी छोटी गोष्ट दाखवतो त्याला काय म्हणतो आपण? विजेट्स. तुमच्या मोबाईलमध्ये असतं ना, टेम्परेचर दाखवण्यासाठी कॅलेंडर, किंवा आता नवीन आलंय वेलबिंग म्हणून, त्याच्यामध्ये तुम्ही किती वेळ कोणतं ऍप चालवलंय ते त्याच्यामध्ये शो होतं. ठीक आहे, ओमकार काय इच्छा आहे तुमची नेमकी? हम्म, हे का तुम्ही नाही आले सेशनला, ऑनलाईन केलं तरी चालेल, काही इश्यू नाही बरं का. ठीक आहे, तर डोळ्यासमोर काय होऊन जातात, नेहमी नेहमी इरिटेट होऊन जात. आलं का लक्षात? तुम्ही मला इरिटेट केलं मी सहन करेल, पण मी तुम्हाला इरिटेट केलं तुम्हाला सहन नाही होणार. ठीक आहे, ओके. मग जे पण विजेत आपण डिक्लेअर करतो, या लाईनचं काम काय? त्यांना प्रॉपर्टीज देणे. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही फोरग्राऊंड कलर, तुमच्या टेक्स्टचा बॅकग्राऊंड कलर, सगळं याच्यामध्ये तुम्ही मेन्शन करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर पॅक म्हणजे काय? त्याला स्क्रीनवर डिस्प्ले करा. ठीक आहे, येस आले तुमचे तिन्ही. येस, 3 लेवल इथे डिस्प्ले होत आहे. ठीक आहे, आता जर तुम्ही ऑनलाईन सर्च केलं त्याच्यावर भरपूर प्रोजेक्ट्स आहे. हॉटेल मॅनेजमेंट सिस्टम, हॉस्पिटल मॅनेजमेंट सिस्टम, स्टुडंट मॅनेजमेंट सिस्टम, असे बरेच जे प्रोजेक्ट्स आहे या टिकेंटर टूलवर बेस्ड आहेत. 3-4 आवर्स मध्ये तुम्ही कम्प्लीट करू शकता इझी. दुसरी गोष्ट, तुम्हाला थोडस प्रॉपर बघायचंय तर काय करू शकता? टिकेंटरचं डॉक्युमेंटेशन बघायचं. आता काय तुम्ही स्टुडंट फेज मध्ये, ठीक आहे, तर तुम्ही युट्यूब बघू शकता थोडंफार. युट्यूबचा आता डिसएडव्हान्टेज एवढाच राहतो की जो व्हिडिओ टाकणार आहे तुम्हाला त्याची क्रेडिबिलिटी माहिती नाही. युट्यूबवर व्हिडिओ टाकणारा पण कुठून तरी शिकत असणार. तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन काय? फर्स्ट इज डॉक्युमेंटेशन, पण तुमच्या एज साठी ते खूप बोरिंग होऊन जातं. दुसरं ऑप्शन आहे छोटे मोठे बुक सर्च करायचे. तिसरं ऑप्शन आहे वेबसाईट्स रीड करायच्या. ठीक आहे, ओके. आता सपोज तुम्हाला वेबसाईट्स रेफर करायच्या आहेत. ओके, आता आपण हे टिकेन तर उद्या बघणार आहे, कारण की तुम्ही परत विसरून जाणार मग पुढचं. तुम्हाला जर वेबसाईट रेफर करायच्या असतील, ही जावा पॉइंट म्हणून वेबसाईट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळेच ट्युटोरियल मिळतात. नाही का, याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी दिलेल्या असतात आणि त्याच्यामध्ये पण त्यांची स्वतःची प्रॉपर इंडेक्स आहे. ओके, आता असेल इश्यू की माझ्या शिकवण्यात तुम्हाला असं लक्षात नसेल सगळे पॉईंट, तुम्ही काय करू शकता? याचं 1 बाय 1 पेजेस ओपन करून बघायचे, कोड कॉपी करायचा, तुमच्या पायचाम मध्ये पेस्ट करायचा, रन करायचा, मोबाईल मध्ये पेस्ट करायचा, रन करायचं. हे तुम्ही करू शकता. ठीक आहे, ह्याच्यामध्ये मग सॉर्टेड पण आहे. काय? एकदम बेसिक, त्याच्यानंतर तुमचे व्हेरिएबल्स, स्टेटमेंट्स, तुमचे कंटिन्यू, ब्रेक, पास. ठीक आहे, तुमचे लिस्ट, टपल्स वगैरे हे तुम्ही बघू शकता. फक्त बुक आणि याच्यामध्ये फरक काय राहील? बुकमध्ये थोडं हिस्ट्री, त्याचं क्रिएशन कसं झालं ते दिलेलं आहे. त्याच्यामध्ये डायरेक्ट डेफिनेशन आणि त्यांचं वर्किंग बघा. आता तुम्हाला मी सांगितलं होतं की नोटबुकवर डेसिमल टू बायनरी, बायनरी टू एक्स हे कन्व्हर्जन कसं होतं ते बघायचं. ते इथे बघा, नंबर्स रिप्रेझेंट कसे करायचे ते सुद्धा दिलेलं आहे. ओके, हेक्स असेल तर एक्स भेटेल तुम्हाला. तुम्हाला एक्स दाखवला होता मी मेमरी लोकेशन बघताना. जर ऑक्टल नंबर दिला असेल तर बघा तिथे काय असतो? ओ दिलेला असतो. बायनरी असेल तर बी दिलेला असतो. याने कंपायलरला नाही तुम्हाला पण कळतं की कोणत्या टाईपचा नंबर डिस्प्ले होतो. हे बघायचं होतं थोडंसं की काय काय दिलेलं आहे. मग त्याच्यानंतर तुमच्या उपच्या कन्सेप्ट आपण काय बघितले? क्लास, ऑब्जेक्ट काय असतं, ठीक आहे,
नेम, ऍट्रिब्यूट बघितलं, आपण क्लासच्या मेथड्स बघितल्या, सगळे इथे डिटेलमध्ये दिले. ठीक आहे. त्याच्यानंतर मग फंक्शन्स बघितले आपण. तेच मॉड्यूल्स आपण कोणतं बघितलंय, रॅन्डम बघितलंय, त्याच्यानंतर ओएस बघितलं. मॅथ्स पण बघितलं होतं की नाही आठवत नाही मला. ठीक आहे, तू इथे मॅथ्स मॉड्यूल बघू शकता, सिस्टम मॉड्यूल बघू शकता, स्टॅटिस्टिक्सचं मॉड्यूल बघू शकता. याच्यामध्ये काय बघायचं, क्युरिओसिटीने बघायचं. खूप जास्त टाइम लागत नाही. ठीक आहे, खूप जास्त टाइम लागत नाही. मग डेटा टाइप्स बघा. त्याच्यानंतर हे बघा, आता फाईल हँडलिंग आपण आपला हा टॉपिक चालू आहे आता. ठीक आहे, ओपन, रीड, राईट आणि क्लोज द फाईल, हेच बघितलं आपण आता. हे डिफरंट बघितलं का, मग त्यांचे मोड्स. येस, रीडिंग कशी करायची. येस, रीड किती कॅरेक्टर, 10 कॅरेक्टर, एक्झॅक्ट टाच कोड बघितला आपण. ओके. ठीक आहे. मग बिल्ट इन फंक्शन्स आहे. आता आपण हे फंक्शन सगळे नाही घेऊ शकत, त्यामुळे आपण हे फंक्शन काही बघितले नाही, तर तुम्ही बघू शकता. हे आपण डॉट रिव्हर्स मेथड बघितली आहे, इन्युमरेट बघितलं आहे. येस, तर मग ह्या तुम्ही स्वतः बघा या गोष्टी. हा, आता इथे बघा, इथे खाली पाय गेम म्हणून दिले, जी तुम्हाला मी सगळ्यात फर्स्ट डे बुक दिली होती, ती कशावर बेस्ड आहे. त्याच्यामध्ये पाय गेम यूज करून गेम कसा बनवायचा आहे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर ओपन पाय एक्सेल, ही जी आहे ही एक्सेल शीट रीड राईट करायला खूप छान लायब्ररी आहे. ओके, मी वाटलंच माझ्या स्लाइडची पीडीएफ तुम्हाला दाखवेल, शेअर करेल. ती लायब्ररी खूप छान आहे, खूप इझी आहे. आता ही सिलेबस मध्ये याच्यासाठी नाही, कारण की याच्यात अराउंड 15 to 20 डेज लागतात. तुमचं टायमिंग टेन्युअर आहे 90 डेजचाच. हे जर कव्हर केलं तर तुमचा मेन सिलेबस राहून जाईल. तर तुम्ही हे स्वतः शिकू शकता. डिपेंडन्सी तुमची, एक लक्षात ठेवा, तुम्ही आता क्लास लावलाय. ठीक आहे, आता मी कॉलेजला होतो तेव्हा C++च चालत होतं मोस्टली. पायथन माझ्या सिलेबसमध्ये कुठंच नव्हती. ठीक आहे. येस, आता तुमच्या सिलेबसमध्ये आहे. आता मी सी वर काम करतोय, पण ते पण हार्डवेअर ओरिएंटेड, जे असे डिव्हाइसेस वगैरे असतात त्याच्यामध्ये मी सी मध्ये काम करतोय, पण ऍक्च्युअल सॉफ्टवेअर मध्ये मला सीचं कधी काम पडत नाहीये. तुम्ही पासवर्ड होईपर्यंत कदाचित तुम्हाला पायथनचं काम पडणार नाही, कदाचित. तुम्ही परत क्लास लावणार आहे का तेव्हा. जॉब केला 2-3 वर्ष, तुम्ही ज्या प्लॅटफॉर्मवर काम करताय तो थोडा आउटडेटेड झाला, मग परत क्लास लावणार त्याचा. असं करणार आहे का पुढे. मग काय करणार. ठीक आहे. आता कसं आहे, तुम्हाला किती म्हटलं, तुम्हाला स्वतः काहीतरी हातपाय हलवावे लागतील. जेव्हा पण कंपनीत तुम्ही काम करणार, आता जसं इन्फोसिस आहे, इन्फोसिस काय करते, थर्ड पार्टी प्रोजेक्ट घेते जनरली. ओके. काय होणार आहे, ते काय करतात, प्रत्येक प्रोजेक्टसाठी क्लायंट तुमचा इंटरव्ह्यू घेतो त्या केसमध्ये. आता आपल्या इथे तसं नाही, आपल्या इथे काय डेडिकेटेड डायरेक्ट प्रोजेक्ट आहे, डेडिकेटेड त्याच्यासाठी डेव्हलपर्स आहे. म्हणजे जो एक्झॅक्ट प्रोजेक्ट आहे डेव्हलपर घेणार, त्याला एवढा आहे तो काही करून ते रन करून देणार. आणि आपले क्लायंट पण डेंजर आहेत जरा. ओके, कधी वाटलं तर एखाद्या स्टाफला तुम्ही विचारू शकता. सो त्या केसमध्ये तुमचा इंटरव्ह्यू होत नाही. पण इन्फोसिस सारख्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये तुम्हाला असं नाही की जॉब जॉईन केला, तुमचं काम येतंय तुम्हाला, ठीक आहे. नाही, प्रत्येक क्लायंट इंटरव्ह्यू घेतो. एखादा प्रोजेक्ट 3 महिने असेल, 6 महिने असेल, तो क्लायंट येणार, तुमचा इंटरव्ह्यू घेणार. त्याला तुम्ही पटलं तुमच्या गोष्टी, तर तुम्हाला तो टास्क असाइन होणार. नाही असाइन झाला तर तुम्हाला बेंचवर ठेवणार. बेंचवर म्हणजे काय, की तुम्हाला कोणतंच काम नाहीये पण तुमची सॅलरी चालू राहील. किती मंथ्स. 3 मंथ्स. 3 मंथ्स मध्ये ऍट द एंड तुम्हाला एक तर इम्प्रूव्ह करणं आहे, परत दुसरा क्लायंट पकडून त्याला इंटरव्ह्यू देणं आहे, क्रॅक करणं आहे. नाही तर 3 महिन्यानंतर ते सांगून देतात की कंपनी तुम्ही तुमची तुमची सोडून द्या. ओके, कारण की तुम्ही सोडली तर दोन गोष्टी होता, की तुमच्या याच्यात इम्पॅक्ट पडत नाही आणि कंपनीला आन्सर द्यावं लागत नाही कोणाला. टर्मिनेट केलं तर कंपनीला तुम्हाला व्हॅलिड आन्सर द्यावा लागतो. तर कंपनी हे नाही सांगू शकत की त्यांच्याकडे प्रोजेक्ट नाही. हा, प्रोजेक्ट आहे आणि तुम्ही केपेबल नाही आहे, दॅट इज अ डिफरंट थिंग. ओके, त्याच्यामध्ये पण काही मेजर प्रोजेक्ट असतात, हे 1.5-2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष चालतात. त्याच्यामध्ये पण असं असतं की एखादी नवीन टेक्नॉलॉजी यूज करायची असेल. आता मला 2020 जस्ट कोविडच्या नंतर एक गेम आहे गँगअप म्हणून, तुम्ही प्ले स्टोअरवर बघू शकता. त्याच्यामध्ये त्यांना काही फीचर्स ऍड करायचे होते. ठीक आहे.
मग त्याचं डेव्हलपमेंट होतं. तर त्याच्या आधी मी कधीच वेब सॉकेट म्हणून एक सिस्टम असते, तुमचे जे व्हॉट्सअप वगैरे आहे ते वेब सॉकेटवर काम करतं. वेब सॉकेट बऱ्याचपैकी कॉम्प्लिकेटेड आहे, कारण की ग्रुपमध्ये ऍड करता तुम्ही लोकांना, मग त्यांचा डेटा वगैरे मेंटेन करणं, चॅटिंग करणं, ती चॅट होल्ड करून ठेवणं, त्यासाठी वेब सॉकेट यूज होतो. तर मला काहीच एक्सपिरियन्स नव्हता. मग मी कशाच्या भरोश्यावर राहिलो, तुमच्यासारखा होतो थोडासा मी, की नाही मग आपण काय करू, याला त्याला विचारू. तर माझ्या कोणत्याच सिनियर्सला माहिती नव्हतं. माझे जे पण टीचर होते, टीचर कोणते जे टेक्निकली वर्क करताय आता मोठ्या मोठ्या कंपनीजमध्ये, त्यांनी सुद्धा ते युज केलेलं नव्हतं. मग एंडमध्ये काय करावं लागलं मला, डॉक्युमेंटेशनच बघावं लागलं. तर काय करायचं, तुम्हाला बोर होतो ना, ह्या साईट्स रेफर करा. डॉक्युमेंटेशन बघा, साईट बघा, कोड रन करून बघा, छोटे छोटे टास्क करून बघा, छोटे छोटे सॉफ्टवेअर बनवून बघा तुमचे. कोणीतरी मला वेबसाईट दाखवली होती. कोणाची होती, तुमची होती का? हा, त्यांनी काय केलं, स्वतःच्या स्वतः थोडीशी टिंकरिंग केली. टिंकरिंग म्हणजे काय, उठारेटा करणे, काड्या करत राहणे, ट्राय करून बघणे गोष्टी. झाली रन, झाली नाही झाली, काही लॉस नाहीये. पण रन झाली तर ती तुम्हाला गिटहबवर शो ऑफ करता येईल. तुमचं एक लक्षात ठेवा, आत्ताच्या कंडिशनला आयटी फील्ड अति जास्त सॅच्युरेटेड आहे. अति जास्त म्हणजे कॉम्प आयटीचे वर्क करताय, इलेक्ट्रॉनिक्सचे लोक पण वर्क करताय, सिव्हिलचे जे स्टुडंट आहे, सिव्हिल इंजिनिअरिंगचे, माझा स्वतःचा एक जो स्टुडंट आहे सिव्हिल मधला आहे, तो स्वतः डेटा सायंटिस्ट म्हणून वर्क करतोय. त्याच्यानंतर मेकॅनिकलचे जे आहे, मेकॅनिकलचे सुद्धा कामं सोडून, आता माझी एक बॅच होती त्याच्यामध्ये एक मेकॅनिकल स्टुडंट होता आणि 7 जण कॉम्प आयटीचे होते. त्या 7 पैकी 2 जणांना जॉब लागला, आणि त्या सगळ्यात पहिले त्या मेकॅनिकल वाल्याला जॉब लागला ऑन द पायथन. का, एक माइंडसेट होता कॉम्प आयटी वाल्यांचं, काय होतं, आम्हाला येतं, जमून जाईल. मेकॅनिकल वाल्याला माहिती होतं की मला याच्यातलं काहीच येत नाही. त्याचं हार्डवर्क एक्स्ट्रीम होतं, एक्स्ट्रीम लेवलला हार्डवर्क करायचं. आणि जे पण टास्क, आता हे टिकेंटर शिकलोय आपण, तुमच्या सिलेबसमध्ये एवढं कॉम्प्लिकेटेड टास्क नाही, त्यांचे टास्क कॉम्प्लिकेटेड राहायचे. तो एकटा मुलगा, तेव्हा चॅट जीपीटी वगैरे काही नव्हतं, तो एकटा मुलगा स्वतः R&D करून 2 ते 3 तास, ज्या ऑफिसला तुम्हाला म्हणताय ना सर जा, तिथे स्टुडंट होता तो. तर तिथे तो डोकं आपटून आपटून काम करायचं आणि एनी हाऊ एंड ऑफ द डे रन करून आणायचं. तर ते तुम्हाला लागेल. तुम्ही आता इथे टाळू शकता, जॉबला तुम्ही टाळू शकत नाही, जॉबला तुम्ही टाळू शकतच नाही. आता इथे तुम्हाला म्हणणारा बोलणारा कोणी नाहीये, तुमची इन्सल्ट करणारं कोणी नाहीये. तिथे खूप पॉलिटिक्स चालतं, खूप हेवी पॉलिटिक्स चालतं. तुम्ही खरंच बेअर नाही करू शकणार आता, आणि तेव्हा तुम्ही रडू पण नाही शकणार. गर्ल्सचं ठीक आहे, नाही काय मग लग्न करू शकता ते, तुमच्याकडे तोही ऑप्शन नाहीये. तुम्हाला तेच सांगतो, वारंवार एकच गोष्ट सांगतोय. आता तुमच्याकडे 3 महिने टाइम आहे, हॅबिट बनवा, तुमचे कामं करा. लिटरली माझ्या कॉलेजची एक स्टुडंट होती, कोविड मध्ये सगळ्यात जास्त जॉब केले होते. त्या स्टुडंटने काय केलं, थोडासा पैसा होता त्याच्याकडे, बजेट होता, घरून 5-6 लाख उचलले, एक सेकंड हँड 3 लाखाची होंडा सिटी घेतली, आणि 2-3 एम्प्लॉईज हायर केले. एम्प्लॉईज म्हणजे एकदम नॉर्मल, ज्यांचं 10वी-12वी शिक्षण झालंय ते, त्यांना पीपी सूट घेऊन दिले, UV लॅम्प घेऊन दिले, आणि ऑफिस सॅनिटायझेशनची कंपनी उभी केली. तेवढा एका वर्षात त्या पोरीने 30 लाख रुपये कमवून घेतले. लोकांना जिथे जॉब नव्हते, तिने कंपनी स्टँड करून, काम करून, वर्किंगला काही नाही. 2च गोष्टी चांगल्या होत्या. कार कशासाठी घेतली, प्रोफेशनल वाटायला पाहिजे, कारण की तुमच्या एजमध्ये तुमच्यावर ट्रस्ट ठेवणं कोणत्याही क्लायंटला अवघड असतं. तिने काय केलं, प्रोफेशनल सिडॅन कार घेतली, सेकंड हँड, क्लायंटला दिसून जातं अरे ही काम करते. 2-4 सोबत वर्कर ठेवले, बोलताना लँग्वेज एकदम प्रोफेशनल, त्यांचे जे सूट वगैरे. आता काय, कोणी दुसरं असतं काय केलं असतं, चला नाकाला रुमाल बांधा, मास्क लावून मग सॅनिटायझेशन करा, पण नाही, काय, त्यांना प्रॉपर पीपी सूट, UV लॅम्प असतात. जे तुम्ही कधी ॲक्वागार्ड वगैरे ओपन केलं असेल, त्याच्यात UV लॅम्प असतो. ओके, तो लॅम्प हार्मफुल असतो काही कंडिशन मध्ये, म्हणजे त्याने इझिली कॅन्सर होऊ शकतो. पण त्याचा एक ऍडव्हान्टेज असा असतो की 100% बॅक्टेरिया क्लीन होता, डायरेक्ट 100%. त्या मुलीने तेच केलं, तेच डोकं लावलं, ही माहिती गोळा केली थोडीशी, बिझनेस ओपन करून दिला, आणि 1 इयर मध्ये 30 lakhs कमवून मोकळी झाली. तर एवढं जरी ऑफिस आहे, मला जर कोणी प्रोफेशनल येऊन भेटलं की मला सॅनिटाईज करा, तुम्हाला मी 15,000 सॅनिटाईज करून देईन. रोज सॅनिटाईज करणार आहे का मी? नाही. मग मी काय विचार केले, वन टाइम सॅनिटायझेशन आहे, करून टाकू, गेले तर गेले 15,000.
त्याच बिल्डिंग मध्ये किती ऑफिस आहे? ऑन अन एव्हरेज 4 मजले 4 ऑफिस धरा. 15 चूक किती झाले? 60,000 वन डे मध्ये होऊ शकतात. पण कधी? जेव्हा तुम्ही काहीतरी उठारेटा करणार. दुसरं, आपल्याकडे दगडू तेलाचं दुकान आहे बघा. दगडू तेली माहितीये का? आरकेवर गेले का तुमच्यापैकी कोणी? ओके, ठीक आहे. ते दुकान असं आहे, तिथे सगळ्या रेअर जडीबुट्या वगैरे भेटतात, किराणा वगैरे पण भेटत. आता जो लोकल किराणावाला आहे त्याला वेबसाईटची गरज आहे का काही? नाही. तर एका स्टुडंटने काय सीन केला, की त्यांना जाऊन आयडिया दिली, की सर तुमचं आता एवढं नाव आहे नाशिकमध्ये, ऍक्च्युअली फेमस पर्सन, तुमचं एवढं नाव आहे, पण लोकांना तुमच्याकडे काय प्रोडक्ट आहे ना हेच माहिती नाहीये. बरोबर. आता हे जे लोक असतात ते खूप, ते काय असतात, कन्झर्वेटिव्ह असतात, 1 रुपया कुठंच वेस्ट करत नाही. मग ते 50-60 हजार वेबसाईटला लावतील का? नाही. पण त्या स्टुडंटने इतकी पट्टी पडून पडून सांगितलं, फ्युचर हेच आहे, मग पुढे कोविड लागला तर असं होईल, तुमची मार्केटिंग याच्यावरच चालेल, तुम्ही याच्यावरच तुमचे प्रोडक्ट लांब लांब पर्यंत टायअप करून सेल करू शकता. असं सांगून सांगून त्या माणसाकडून 50,000 काढले आणि वेबसाईट चिपकवून दिली. ओके, वेबसाईट चिपकेपर्यंत त्याने पुढचं काहीच सांगितलं नाही. नंतर सांगितलं की वेबसाईट बनेपर्यंत, डिलिव्हर होईपर्यंत काय सांगितलं, सर वन टाइमचा खर्च आहे, वन टाइमचा खर्च आहे. नंतरून काय रिव्हील केलं, की सर तुम्हाला दरवर्षी डोमेन रिन्यू करावा लागेल. नाही केलं 50,000 काय होणार आहे? वेस्ट. त्याच्यानंतर सर्टिफिकेशन असतं सिक्युरिटीचे, ते परचेस करावं लागतील, त्याचा खर्च. आता भले डोमेन 1,000 रुपयात रिन्यू होत असेल, 700-800 रुपयात रिन्यू होत असेल, मी ऍज अ डेव्हलपर 1,000 रुपये सांगणार आहे का? मी काय लावेल? नाही सर, 10,000 लागतील डोमेन रिन्यू करायला. केस. आता जर स्टुडंट एवढा चार्ज करतोय, तो माणूस दुसरीकडे जरी गेला कंपनीकडे, की सर मला डोमेन रिन्यू तुम्ही कितीच करून देणार? कंपनी स्वस्तात देईल का स्टुडंट स्वस्तात देईल? कंपनी स्वस्तात देईल का? कंपनी कधीही 10 टाइम्स चार्ज धरून चालते. स्टुडंट स्वस्तात करून देईल. कंपनीने केलं, स्टुडंट पोट देऊन टाकणार आहे का समोरच्या कंपनीला? नाही. मग अशा गोष्टी असतात, तुम्ही करू शकता, फक्त एवढं आहे की तुम्हाला माहिती नाही. आता तुम्हाला क्लासमुळे माहिती पडताय गोष्टी, ऍज अ डेमो म्हणून ट्राय करा, तेवढंच म्हणणं आहे. कारण की मी काही टास्क सांगितला ना, तुमच्या डायरेक्ट डोक्यावरून जात होतो का? कारण तुम्हाला कळतच नाही मी काय बोलतोय. आणि ते कधी कळणार? तुम्ही प्रॅक्टिस करणार, आणि तुम्ही प्रॅक्टिस करणार नाहीये ते कळून गेलंय मला. ठीक आहे, कारण सरांनी 2-3 वेळा सांगितलं, मी 2-3 वेळा सांगितलंय, तर तुम्ही प्रॅक्टिस करणार नाहीये मला कळून गेलंय. दुसरा ऑप्शन असा आहे, तर उद्या टेस्ट ठेवणार आहे मी, त्याच्या रिझल्टच्या बेसिसवर आपण सॅटर्डेला एक्स्ट्रा सेशन ठेवणार आहे. ओके, ज्याला अटेंड करायचं, म्हणजे असं फोर्सफुली काहीच नाही त्याच्यामध्ये, ज्याला अटेंड करायचं ते करू शकता. त्याच्यामध्ये मी एवढंच ट्राय करणार आहे की ज्यांना ज्यांना जे जे पॉईंट स्टार्टिंग ऑफ द कोर्स समजलेले नाहीये, ते सगळे पॉईंट मी त्याच्यात कव्हर करेन. ठीक आहे, तुम्हाला साधे व्हेरिएबल नसतील समजले तर ते मी कव्हर करेल त्याच्यामध्ये सॅटर्डेच्या सेशन मध्ये. ओके, हे होतं कधी कधी नाही लक्षात येत, स्टार्टिंगला तेवढं माइंडसेट नसतो, तेवढी ट्युनिंग नसते. सॅटर्डेला मी ते कव्हर करेल. ज्यांना घरी जायचंय ते घरी जाऊ शकता. ठीक आहे. ओके, फक्त नंतर म्हणू नका मला हे समजत नाही ते समजत नाहीये. ठीक आहे, ही एक वेबसाईट आहे. पहिले हिचं नाव जावा पॉइंट होतं, आता टी पॉइंट करून टाकले त्यांनी. त्याच्यानंतर ही तर सगळ्यांना माहिती असेल, W3 Schools, ही पण खूप छान वेबसाईट आहे. ओके, एकदम सॉर्टेड आहे ही पण. त्याच्यानंतर एक ट्युटोरियल पॉइंट्स, आणि एक, आता जर डॉक्युमेंटेशन बघायचं असेल ना, ही मीडियम म्हणून जी साईट आहे ही प्रोफेशनल लोकांसाठी आहे. ओके, सो ही जी साईट आहे ही जनरली प्रोफेशनल्स लोकांसाठी आहे. त्याच्यामध्ये तुमची एखादी कॉम्प्लिकेटेड लायब्ररी असेल, जसं मी वेब सॉकेट सांगितलं, जनरली माहिती नसतं, तर या साईटवर त्याच्याबद्दल डिटेल्स दिलेले असतात. साईटचं नाव आहे मीडियम, आणि एकदम सोप्या भाषेमध्ये. ओके, मग हे बाकीच्या आहेत. तुम्हाला लास्ट टाइम एक प्रोग्रामिज म्हणून दाखवली होती बघा. याच्यामध्ये पण एकदम डिटेल फ्रॉम स्टार्टिंग. ओके, तुमचे डेटाबेसेस वगैरे सगळं दिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा एक चीट शीट म्हणून दिली. चीट शीट म्हणजे काय? तुम्हाला जर एक्झामच्या वेळेस, ओरलच्या वेळेस कन्सेप्ट आठवत नसतील, ते एकदम शॉर्ट असते ही चीट शीट.
तुम्ही 1 hour मध्ये पूर्ण तुमचा 0 to end रिवाइज करू शकता पाहिजे युझिंग दिस चीट शीट. मी तसे तुम्हाला एक चीट शीट प्रोव्हाइड करेल एंड ऑफ द सेशन. बघा एकाच याच्यात ऑपरेटर्स, ओके, तुमचे व्हेरिएबल्स, इनपुट, कंडिशन, लूप्स एकाच पेजवर सगळं स्टार्ट टू एंड. मी तुम्ही कधी यूज करू शकता जेव्हा तुम्हाला काही हे करायचं असेल, स्टडी करायचं असेल तुमच्या ओरलच्या वेळेस. ठीक आहे. असं ट्राय करा की तुमच्या तुमच्या ऑनिवरून तुम्ही थोड्या 4 गोष्टी शोधा आणि इम्प्लिमेंट करा. ठीक आहे, चला अटेंडन्स घेऊन टाकूया तुमची. ओके अदिती, आशिष, किरण, कोमल, प्रथमेश, नील, ओमकार पगारे, ओमकार मरमाट, रोहित रिठे, रोहित कदम, ओके. ऋषिका, संकेत, सारिका, शाश्वत, श्रेयस, स्नेहा, सूरज, तृप्ती, वैभव, वैभव सोनवणे, विवेक, यश, यश गीते, युवराज, श्रावणी, संतोष, मयूर, ठीक आहे जाऊ शकता तुम्ही. फक्त मागच्या स्टुडंटनी मागची खिडकी जर ओपन असेल बंद करून या.